नॅशनल क्रिकेटमध्ये कुठल्या बॅटरला फॉलो करतो? मी रोहित शर्मा. अच्छा, थँक्यू सो मच अँड बिग बिग काँग्रेस टू यू सौरभ भगत, लढवय्या हिरो. आणि हा ठरलेला आहे मॅन ऑफ द मॅच. बिग बिग काँग्रेस टू यू फॉर द नेक्स्ट इनिंग. ऑल द व्हेरी बेस्ट. मॅच ती मात्र संपलेली आहे. मान्यवरांचे देखील विशेष आभार असेल. परंतु आजच्या दिवसातली तिसरी मॅच आपल्या भेटीला येते. मॅन इन रेड अर्थातच मोह किंग्स आणि त्यांच्या विरोधात आहे मॅन इन येलो अर्थातच सुपर किंग्स. या दोघांमधला लढा आपल्याला पाहायला मिळतोय. सुपर किंग्स या संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कुठलाही जास्तीचा वेळ आपण घेणार नाही आहोत. तुम्ही पाहत राहा tenniscricket.in च्या माध्यमातून सिन्नर टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप अर्थातच सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित STPL पर्व 8वे. थँक्यू. मायक्रोफोनवर आपण बदल करणार आहोत. मायक्रोफोनवरती आपण समालोचन कक्षात देखील आवाज ऐकणार आहोत. आवाज श्रीरामपूरचा अर्थातच आवाज शाहरुख पठाण सरांचा. थँक्यू सो मच. हॅलो. मोह किंग्सचे 12वे खेळाडू आलेले नाहीयेत. कृपया करून 12वे खेळाडू चला. धन्यवाद शुभम जाहिरे सर यांना आपण अगोदर ऐकलं. सर्व महापुरुषांच्या विचारांना वंदन करून आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सिन्नर टेनिस प्रीमियर लीग 2025 मध्ये आपण आहोत आणि आज या स्पर्धेतला महत्वाचा दिवस आपल्या सर्वांच्या समोर आहे. एका बाजूला टीम मैदानाच्या आतमध्ये खेळते मोह किंग्स आणि त्यांच्या विरुद्ध मळहद सुपर किंग्स असा सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मळहद सुपर किंग्सने टॉस जिंकला. प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी मोह किंग्स संघाला आमंत्रित करण्यात आलं. आघाडीची आणि प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये सिद्धार्थ लांडगे आणि त्यांच्या जोडीला सार्थक पाचोरे हे दोन आघाडीचे फलंदाज. तर पहिल्या ओव्हरमध्ये रामा गांगुर्डे कमाल करतायत. म्हणजे पहिल्या 3 चेंडूंमध्ये फक्त 1 धाव ते खर्च करताना पाहायला मिळालेले आहेत. अचूकता दाखवतात गोलंदाजीमध्ये आणि खूप चांगली सुरुवात पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळते. सिन्नर टेनिस प्रीमियर लीगचं अतिशय बहारदार आयोजन. आज स्पर्धेतला महत्वाचा दिवस. स्ट्रोक चांगला खेळलाय. ओव्हर द कव्हर बॉलला खेळलं जात आहे. खाली इलाका और वहा सार्थक पाचोरे का धमाका. बॉल मात्र एक्स्ट्रा कव्हरला सीमारेषेच्या पलीकडे मार्गस्थ होतोय. पहिला चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका. खूप चांगला स्ट्रोक पहिला चौकार इथे आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस थोडंसं पदलाली ते गेलं होतं. पुढे सरसावत खेळण्याच्या प्रयत्नात होते. गोलंदाजाने हेरलं. टप्पा लगेच मागे खेचला आणि हे फार गरजेचं असतं. तुम्हाला फलंदाजाला ओळखून चेंडू रिलीज करावा लागतो आणि हे महत्वाचं कौशल्य आहे गोलंदाजी मधलं आणि त्याचा वापर इथे रामा गांगुर्डे करतायत. चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पहिल्या ओव्हरमध्ये. जर एक चौकार आला असला तरी लगेचच त्यांनी पुनरागमन केलेलं आहे. धावफलकावर 5 धावा. पुढचा बॉल घेऊन रामा गांगुर्डे. यावेळेचा बॉल लॉंगॉनच्या दिशेने खेळला जातोय. क्षेत्ररक्षक मागे उभे आहेत. 1 धाव पूर्ण झाली आहे. दुसरीचाही प्रयत्न केलाय आणि तिकडे निश्चितच 2 धावा पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ संपतोय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर नजर टाकूयात. 7 धावा. कुठलाही फलंदाज बाद नाहीये. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल गावठा सिन्नर माननीय डॉक्टर सुनील इलक. मळहद सुपर किंग्स आणि दुसऱ्या बाजूला मोह किंग्स. मोह किंग्सने 4 सामने खेळलेत. 2 विजय 2 पराभव. मळहद सुपर किंग्स या संघाचा विचार जर केला तर 3 सामने खेळलेत.
2 जिंकले आणि 1 पराभव त्यांना स्वीकारावा लागलेला आहे. आता स्पर्धा अंतिम टप्प्याकडे आली आहे म्हटल्यानंतर प्रत्येकाला चांगली कामगिरी करावी लागेल, प्रत्येकाचा कस लागेल आणि प्रत्येकाला मैदानाच्या आतमध्ये स्वतःला सिद्ध करावं लागेल. ऑक्शन मध्ये तुम्हाला आपल्या संघामध्ये का घेतलं, आपण देखील आपल्या संघासाठी काहीतरी देणं लागतो या उद्देशाने तुम्हाला खेळावं लागणार आहे. पहिला ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि धावफलकावर 7 धावा झालेल्या आहेत. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर विश्वास सानप यावेळेचा बॉल हवेत खेळलाय, फटका फसतोय, कव्हर पॉइंट बॉलच्या खाली आणि एक वेगळ्या तंत्राचा उपयोग केला हा झेल पकडण्यासाठी आणि तिकडे झेल होतोय, फलंदाज होत आहेत बाद. सुनीलजी कोळंबे साहेब आपलं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. निश्चितच त्यांच्या चेहऱ्यावर देखील आता थोडासा स्मित हास्य आपल्याला बघायला मिळालेलं आहे, कारण काल त्यांच्यासाठी आनंदाचा दिवस होता. सुनीलजी कोळंबे साहेब आपले मनापासून स्वागत असणार आहे. 1 बाद 7 अशी धावसंख्या आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते. पहिला फलंदाज इथे बाद झालेला आहे. मोह किंग्स आणि मळहद सुपर किंग्स असा सामना सुरू आहे. विश्वास सानप आलेत आणि आल्याबरोबर विकेट घेऊन आलेत. पहिल्या बॉलवर विकेट आली आहे. संधी साधली थेट, पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. ड्रायव्हिंग लेंथवर बॉल होता, कव्हर पॉइंटच्या डोक्यावरनं स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु फटका थोडासा मिस टाइम होता, टायमिंग जुळला नाही आणि बॉल सरळ कव्हर पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एक वेगळ्या तंत्राचा वापर तिथे झाला हा झेल पकडण्यासाठी आणि फलंदाज बाद झाले. पण झेल घेण्याचे वेगवेगळे तंत्र आहेत, त्याचा वापर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावा लागतो. क्षेत्ररक्षक म्हणून तुम्ही वेगवेगळ्या तंत्राचा वापर करू शकता. सीमारेषेच्या लगत ज्यावेळेस तुम्ही झेल पकडता तिथे वेगळ्या तंत्राचा वापर होतो. यष्टीरक्षक ज्यावेळेस झेल पकडतो त्यावेळेस वेगळ्या तंत्राचा वापर होतो. ऑर्थोडॉक्स कप आणि रिव्हर्स कप असे वेगवेगळ्या 2 शैली आहेत झेल पकडण्याच्या आणि त्याचा वापर सातत्याने क्रिकेटच्या खेळामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतो. 7 धावा, 1 फलंदाज बाद आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये विश्वास जबरदस्त कामगिरी करतायत. ओहो, यावेळेस पायांची हालचाल नाही, ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर. पंचांनी मात्र इथे व्हाईट बॉल घोषित केलाय. एक अतिरिक्त धाव मिळते आणि धावसंख्या मात्र 1च्या मदतीने पुढे जाणार आहे. धावफलकामध्ये होणारा बदल 8 धावा आपण धावफलकावरती पाहू शकता. सिन्नरचं क्रिकेट संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये सुप्रसिद्ध आहे. सिन्नरचं क्रिकेट संपूर्ण नाशिक जिल्ह्याचं लक्ष वेधून घेणार आहे आणि आपण नेहमी पाहत आलोय की सिन्नरच्या क्रिकेटमध्ये 8 ओव्हरचा पॅटर्न हा देखील सर्वांचं लक्ष वेधून घेत असतो आणि निश्चितच यावर्षी देखील प्रत्येक सामना 8 ओव्हरचा तो आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. एकूण 14 संघांचा समावेश असणारी क्रिकेटची स्पर्धा ही सिन्नरमध्ये रंगते. सिन्नर टेनिस प्रीमियर लीग आणि 8व्या वर्षात. ओहो, परत एकदा ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर. यावेळेस देखील थोडीशी खराब लाईन आहे आणि त्याचा इथे फायदा बॅटिंग टीमला होतोय. एक अतिरिक्त धाव मिळते आणि धावफलक मात्र 1च्या साहाय्याने पुढे जात आहे. धावफलकामध्ये होणारा बदल 9 धावा आपण धावफलकावरती पाहू शकता. प्रेक्षकांची प्रचंड रेलचेल आपल्याला या मैदानावरती सातत्याने पाहायला मिळत असते आणि आज देखील तुम्ही पाहिलं तर प्रेक्षक आता हळूहळू मैदानाकडे वाटचाल करतायत, कारण त्यांना माहिती आहे की सिन्नर टेनिस प्रीमियर लीगची स्पर्धा आता अंतिम टप्प्याच्या दिशेने चाललेली आहे. तर मग त्या मैदानावरती जावं लागेल, त्या स्पर्धेला पाहावं लागेल, कारण तिथे आता रंगतदार सामने होणार आहेत आणि त्या स्पर्धेला पाहण्यासाठी प्रेक्षक आलेले आहेत. मनगडाचा वापर करत या बॉलला फक्त दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक कव्हर पॉइंट वरून येत आहेत. एक सिंगल पूर्ण करण्यात आली. प्रकाश काकड यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता. या स्पर्धेतले एक अर्धशतक झळकावणारे खेळाडू आहेत. म्हणजे या स्पर्धेमध्ये मला वाटतं 8 अर्धशतकं झाली, त्यात प्रकाश काकड यांचा देखील नामोल्लेख करावा लागेल. एक अर्धशतक त्यांनी झळकावलंय. तेच आता बॅटिंगसाठी आलेले आहेत. तर त्यांच्या जोडीला सार्थक पाचोरे हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. विश्वास सानप ओव्हर नंबर 2 मध्ये. आमचे सागरभाऊ बोडके सिनियर मधील सुप्रसिद्ध डेव्हलपर्स, त्यांचंही स्वागत. आखूड टप्प्याचा बॉल, त्याला पुल करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु मागे क्षेत्ररक्षक वेल जज कॅच. या अगोदरच आपण उल्लेख केला, सीमारेषेच्या लगत झेल पकडण्यासाठी वेगळे तंत्र वापरले जातात आणि इथे एक वेगळ्या तंत्राचा वापर केला जातोय. फलंदाज होतील बाद. दुसरा धक्का सार्थक पाचोरे यांना जावं लागते माघारी. संधी साधली थेट, पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट.
दुसरा धक्का मोह किंग संघाला बसलेला आहे आणि दुसरी महत्वाची विकेट आली आहे. सार्थक पाचोरे यांना मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागलं. विकेट आली आणि तिकडे खेळाडू बाद झालेले आहेत. परंतु विश्वास साठपचं कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी करतायत. मागच्या ओव्हरमध्ये देखील खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. तिथे रामा गांगुर्डे या ओव्हरमध्ये विश्वास सानपवर विश्वास टाकला आणि त्यानं मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मात्र त्या पद्धतीने केली आहे देखील. त्यांच्या खांद्यावर दाखवलेला विश्वास तो त्यांनी सार्थ ठरवलाय. धावफलकावर 10. 2 खेळाडू झालेले आहेत बाद. बॅटिंग करणारी टीम थोडीशी अडचणीमध्ये, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. इथून पुढे एका भागीदारीकडे बॅटिंग टीमला जावं लागेल आणि ती भागीदारी या 2 फलंदाजांना करावी लागेल. त्यावेळेस पुढे टाकलाय वाईड यॉर्करचा प्रयत्न केला जातोय. खूप चांगला बॉल आणि हा चेंडू मात्र निर्धाव घोषित केला गेलेला आहे. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बॅटिंगसाठी आता राहुल चव्हाणके यांना आपण बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता. अतिशय सुंदर असं मैदान, तितकं सुबक आणि तितकंच प्रभावी आयोजन सिनियर टेनिस प्रीमियर लीगचं सिनियर स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या माध्यमातून दरवर्षी ही स्पर्धा प्रेक्षकांच्या समोर आणली जाते. उडवलाय बॉल लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये आणि हा बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळेल आणि पंच कळवत आहेत हा षटकार आहे. साधा पा फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा दणदणीत षटकार. खाली क्षेत्रामध्ये हा फटका खेळला. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय आणि शेवट मात्र इथे फलंदाज खूप चांगला करतायत. ओव्हरचा 2 ओव्हर संपलेले आहेत. 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावर धावसंख्या मोह किंग्स 16 धावा. 2 खेळाडू बाद आहेत. ओव्हर संपली. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. 2 ओव्हर संपतायत. 2 ओव्हर नंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 16 धावा. 8ची सरासरी मात्र इथे राखली गेली आहे, परंतु 2 फलंदाज गमावलेत. ही मात्र थोडीशी शोकांतिका आहे आणि ही चिंतेची बाब आहे. परंतु प्रकाश काकड आणि दुसऱ्या बाजूला बॅटिंग करण्यासाठी राहुल चव्हाणके आलेले तर 2 फलंदाजांवर मदार राहील. या 2 फलंदाजांची कसोटी राहणार आहे. पाहूयात कशा पद्धतीने आता ते बॅटिंग करतायत. परंतु समोर आहेत रामा गांगुर्डे. पहिलाच बॉल खूप चांगल्या टप्प्यावर, परंतु तितकाच देखणा फटका. बॉल मात्र वेगात ट्रॅव्हल होतोय आणि जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा. पाहुणी मौका. हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका. 2 बाद 20 अशी धावसंख्या आपल्याला धावफलकावर पाहायला मिळणार आहे. रामा गांगुर्डे यांचं भव्य स्वागत करणारा हा भव्य चौकार. खूप चांगला स्ट्रोक खेळला होता. स्क्वेअर ड्राईव्ह करत त्या बॉलला कव्हर पॉइंटच्या डोक्यावरनं बॅकवर्ड पॉइंटला पाठवलं. ऋषी पवार सरांचं आगमन या ठिकाणी होतंय. निश्चितच आज सिन्नर नगरीमध्ये त्यांचं पहिल्यांदाच समालोचन आपल्या सर्वांना ऐकायला मिळणार आहे. ऋषी पवार सर आपलंही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने असणार आहे. आणि हा दुसरा चौकार 4 धावा एक्स्ट्रा कव्हरला हा फटका होता आणि दुसरा चौकार मैदानाच्या आतमध्ये. हा आहे स्टार मोबाईल द मोबाईल स्पेस खासदार पूल भैरवनाथ मंदिरा शेजारी प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया. थँक्यू डीजे. यावेळेस देखील खूप चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळतो. अगदी फुलर लेंथवर टाकला होता. बॅटची आतली कडे घेत बॉल फाईन लेग मध्ये अडवला जाईल आणि तिथे एक सिंगल परिपूर्ण केली जाईल. धावफलक 1च्या मदतीने पुढे जाते. धावफलक थोडंसं फुलतंय. 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. सिन्नर टेनिस प्रीमियर लीगचं अतिशय सुंदर आणि अतिशय दिमाखदार आयोजन आज 8व्या पर्वामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि ही स्पर्धा आता अंतिम टप्प्याच्या दिशेने वाटचाल करते. त्यामुळे प्रत्येक सामना या स्पर्धेत अतिशय रंगतदार होणार, चित्तथरारक होणार, यात मात्र शंका नाहीये. मागचा सामना आपण पाहिला. सौरभ भगतने काय जबरदस्त बॅटिंग केली. संघाला विजयापर्यंत तो घेऊन गेला आणि मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देखील त्याने मिळवला. खूप चांगली कामगिरी आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. त्यामुळे प्रत्येकाला आज स्वतःला सिद्ध करावं लागेल, कारण ही स्पर्धा अनेक नवनवीन खेळाडू पुढे घेऊन येत असते. अनेक अनुभवी खेळाडू त्यांचा खेळ ही स्पर्धा दाखवत असते आणि आज या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक खेळाडू आपला खेळ या व्यासपीठावर दाखवत आहेत. 26 धावा धावफलकावर आहेत. 2 खेळाडू बाद आहेत. मोह किंग्स संघ बॅटिंग करत असताना
यावेळेस पुढे टाकला होता. खूप चांगला बॉल रामा गांगुर्डे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. फलंदाजाला बंदिस्त करणाऱ्या लाईनचा वापर सातत्याने ते करतायत. ऑफस्टंपच्या बाहेर ठेवतायत, पुढे ठेवतायत बॉल आणि त्या पद्धतीने क्षेत्ररक्षण देखील लावण्यात आलेलं आहे. एक्स्ट्रा कव्हर आहे, लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन मिड विकेट आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग तैनात आहे. अगदी त्या पद्धतीने गोलंदाजी देखील रामा गांगुर्डे यांच्या माध्यमातून होताना दिसते. यावेळेस थोडासा वेट केला, शेवटच्या क्षणापर्यंत बॉलला पाहिलं आणि कव्हर पॉइंट मध्ये फक्त दिशा दिली आहे. एकदा पूर्ण होईल आणि धावसंख्या एकने पुढे जाईल. ओव्हरचा खेळ संपतोय. 3 ओव्हर नंतर एकंदर 27 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकं संपल्यानंतर मोह किंग्सने बनवलेल्या 27 धावा, 2 फलंदाज त्यांनी गमावलेत. त्यामुळेच आपल्याला थोडीशी धावसंख्या जर पाहिली तर आता हळूहळू पुढे जाताना पाहायला मिळते, कारण विकेटचा दबाव असतो आणि तो दबाव या ठिकाणी स्पष्ट जाणवतोय बॅटिंग करणाऱ्या टीम कडून. आणि 2 विकेट आल्यानंतर गोलंदाजी करणाऱ्या संघाचा आत्मविश्वास तो थोडासा दोनावलेला पाहायला मिळालेला आणि त्या पद्धतीने गोलंदाजी होते. 3 ओव्हर नंतर धावा 27, 2 खेळाडू झालेले आहेत बाद. बॅटिंग करण्याकरिता आता प्रकाश आणि राहुल चव्हाणके, तर बॉलिंगसाठी आपण विश्वास सानप यांना पाहू शकता. हे पहा थोडासा वेळ आपण वाचवणं गरजेचं आहे, कारण मला वाटतं आपण 20 मिनिटे मागे होताच, त्यामुळे आपल्याला तो वेळ देखील कव्हर करावा लागेल. 27 धावा धावफलकावर. मागच्या ओव्हरमध्ये 9 धावा देत 2 विकेट मिळवणारे विश्वास आता गोलंदाजी करण्यासाठी दाखल होतात. 27 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रकाश काकडवर नजरा राहणार आहेत. ज्या पद्धतीने तो बॅटिंग करत आलेला या संपूर्ण स्पर्धेमध्ये आज देखील स्वतःला सिद्ध करावं लागेल, परंतु समोर विश्वाचं आव्हान आहे. यावेळेस फुल टॉस होता, परंतु ऑफस्टंपच्या बराचसा बाहेर होता. थोडंसं बदलालित्य करण्याचा प्रयत्न केला होता. विश्वासने ओळखला आणि त्यानंतर त्याने लाईन मध्ये थोडासा बदल केला. बॉलला थोडंसं त्याच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. 28 धावा धावफलकावर. नाशिक जिल्ह्यातील प्रमुख तालुका म्हणजे सिन्नर आणि नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील सगळ्यात मोठी क्रिकेटची स्पर्धा आपल्याला आज या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणजे सर्व क्षेत्रामध्ये पुढे असलेला हा तालुका. बॉल लॉंग स्टॉपला जातोय आणि तिकडे क्षेत्ररक्षक 2 होते, परंतु त्यांच्या आवाक्या बाहेर बॉल सरळ सीमारेषा ओलांडतोय आणि इकडे 4 धावा मिळतात. चौकार. हा आहे स्टार मोबाईल, द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी. प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौकार. भाग्यशाली चौकार आलाय. रन कैसे भी आहे लेकिन आना बहुत जरुरी आहे आणि तेच मैदानाच्या आतमध्ये चित्र पाहायला मिळालं. बॅटची कडा घेणारा बॉल मागे गेला, लॉंग स्टॉप मध्ये बॉल नॉन स्टॉप गेला आणि 4 धावा मिळतात तिकडे. धावफलकावर 32. क्रॉस बॅटेड स्ट्रोक करण्याचा मानस. समोर उडवलाय बॉल आणि ओव्हर द बॉलर हेड एक देखणा स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. प्रकाश काकड फलंदाजीचा मजबूत गड आणि त्याच्या बॅटमधून हा सिक्सर. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल, प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. एक चौकार, एक षटकार आलाय विश्वास सानपच्या विरुद्ध. प्रकाश काकड आता थोडासा गिअर शिफ्ट करतायत. यावेळेस देखील थोडासा पुढे टाकलेला बॉल खूप चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह केलाय. मागे बॅकवर्ड पॉइंटला बॉल अडवण्याचा प्रयत्न केलाय, परंतु क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न भरतायत कमी आणि फलंदाजाला मिळते 4 धाव्यांची हमी. अजून एक चौकार. पाहुणी मोका. हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट, गुरेवाडी बायपास, प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका. धावफलकावर नजर टाकू. धावफलक आता जाऊन पोहोचलेला आहे तब्बल 42 या आकड्यावर. मागच्या ओव्हरमध्ये 2 विकेट घेणारे विश्वास इथे महागडे ठरतायत. यावेळेस पायावर टाकलाय. मंगळाच्या सहाय्याने बॉलला फक्त दिशा दिली आहे. फ्लिक ऑफ द रिस्ट करत बॉलला मिड विकेटला खेळलं. या मैदानाला घासत बॉल मिड विकेटला गेला. क्षेत्ररक्षक बॉलला उचलतील, फेकतील तोपर्यंत 2 धावा त्या मात्र या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. धावफलकावर 44. 2 खेळाडू बाद असताना आपण पाहू शकता मोह किंग्स आणि मळहद सुपर किंग्स या 2 संघांमध्ये सुरू असलेली ही मॅच. टॉस जिंकला मळहद सुपर किंग्सने. घेतला निर्णय गोलंदाजी करण्याचा. मोह किंग्सला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं. सुरुवात थोडीशी खराब झाली, परंतु आता संघ चांगल्या स्थितीमध्ये येतोय. बिग एट. यावेळेचा बॉल स्लॉट मध्ये होता आणि बॉल फेकून दिला मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. समजलं का तुले? प्रकाश काकड म्हणतात मले. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. वाघ अँड सन्स, प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा दणदणीत षटकार. फलंदाजाच्या रडार मध्ये बॉल आणि प्रकाश काकड असे चेंडू सोडणार कुठे? तुम्ही त्याला जर असे चेंडू टाकत राहिले तर बॉल बाउंड्री लाईनच्या
बाहेरूनच आणावे लागतील. यावेळेस देखील तेच दाखवलं. संघाचं अर्धशतक पूर्ण झालंय. 50 धावा धावफलकावर. मोहकिंग संघ आपण पाहू शकता बॅटिंग करतोय आणि आता प्रकाशची बॅट मैदानाच्या आतमध्ये बोलायला सुरुवात झाली आहे. यावेळेस मात्र पुढाकार केलंय विश्वासने देखील. खूप चांगला बॉल टाकलाय. शेवट गोड केला असं म्हणू शकतो आपण. 4 ओव्हर संपलेले आहेत आणि 4 ओव्हर नंतर धावफलकावर 50 धावा. 2 खेळाडू बाद आहेत आणि आता होईल ड्रिंक्स ब्रेक. ड्रिंकसाठी या स्पर्धेमध्ये सामाजिक कार्यकर्ते सतीश नेहे साहेब, एनव्ही फार्मा आणि किसान ॲक्वाच आपल्याला सौजन्य आहे आणि आमचे राजूभाऊ जात आहेत ड्रिंक्स घेऊन. तुमच्या अनमोल सौजन्याने एसटीपीएल झाली धन्य जेव्हा लाभले तुमच्या वतीने एसटीपीएल साठी गिफ्ट सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी गिफ्ट सौजन्य देणारे घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय श्री राहुल भाऊ भावसार यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. एसटीपीएल 2025 चे आहेत तुम्ही स्टार प्रायोजक VNW बायोटेक, मायगाव MIDC, सिन्नर बायो प्रोसेसिंग सोल्युशन्स यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार. एसटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक, सिन्नर शाखा, ऑल प्लंबिंग सोल्युशन्स अंडर वन ग्रुप, वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ. एसटीपीएल 2025 मधील या सामन्याचे प्रायोजक आहेत हॉटेल मातोश्री, टोल नाक्याजवळ शिंदेगाव. प्रोप्रायटर माननीय श्री सोपान जाधव आणि माननीय श्री मंगेश जाधव. निळकंठ सीएनजी मोटर्स, हॉटेल सुखसागर समोर, नाशिक पुणे बायपास सिन्नर. प्रोप्रायटर माननीय श्री नवनाथ निकम, माननीय श्री महेश काळे. एसटीपीएल 2025 को पार्टनर बाय वाघ अँड सन्स. प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ. तुमचे सौजन्य आहे आमच्यासाठी प्रेरणादायक. तुम्हीच आहात एसटीपीएल 2025 चे सह लोगो प्रायोजक जिज्ञासा रिअल्टर्स, बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. प्रोप्रायटर माननीय श्री शिवनाथ कापडी यांचे आमच्या तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार. धन्यवाद. 4 ओव्हर संपलेले आहेत आणि ड्रिंक्स ब्रेक नंतर उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत आहे. 4 ओव्हर नंतर 50 झालेले आहेत. अजूनही 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि पाहूया त्यानंतरच्या 4 ओव्हर मध्ये काय घडामोडी घडतायत. ओव्हर नंबर 5 साठी आता गोलंदाजाला निमंत्रण देण्यात आलंय. गोलंदाजीसाठी भगवान दादा यांच्या हातामध्ये बॉल देण्यात येतोय. पहिलाच बॉल क्रॉस बॅटेड स्ट्रोक करण्याचा प्रयत्न केला होता परंतु कनेक्शन नाहीये बॅट आणि बॉलमध्ये प्लेड अँड मिस. बॉल सरळ यष्टिरक्षकाचा वेध घेतोय आणि पहिला चेंडू मात्र चांगल्या टप्प्यावर भगवान दादा शिंदे यांच्या माध्यमातून. चांगली सुरुवात गोलंदाजीमध्ये आपण इथे पाहू शकता. पायांची हालचाल पाहायला मिळाली नाही यावेळेस प्रकाश काकडे यांची. जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न तो अयशस्वी झालाय. आखूड टप्प्याचा बॉल परत एकदा पुल करण्याचा मानस परंतु बॅटची आतली कडा घेणारा बॉल भूषण उगले चांगल्या पद्धतीने कलेक्ट करतायत. लागोपाठचे 2 चेंडू भगवान दादा इकडे खूप चांगल्या टप्प्यावर टाकतायत. अचूकता गोलंदाजीमध्ये दाखवतायत आणि ते गरजेचं आहे कारण मागच्या ओव्हरमध्ये ज्या पद्धतीने धावा आल्या कुठेतरी पुनरागमन करण्याची आवश्यकता होती आणि ते पुनरागमन या ओव्हरमध्ये होताना दिसतंय. या बॉलला उंच आकाशामध्ये खेळणं फटका मिस टाइम आहे आणि फाईन लेगचा क्षेत्ररक्षक मात्र बॉलला व्यवस्थित जज करू शकला नाहीये आणि बॉल देखील वेगात ट्रॅव्हल होतोय परंतु विश्वास सानपचा अप्रतिम क्षेत्ररक्षण सीमारेषेच्या लगत. तोपर्यंत धावेंची धावाही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 3 धावा या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. खूप उंच गेलेला बॉल होता आणि 4 काढल्यात. 4 धावा पळून पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. निश्चितच प्रयत्न विश्वास सानपने खूप चांगल्या पद्धतीने केले आणि 4 धावा तिकडे मैदानाच्या आतमध्ये धावून पूर्ण केले गेलेले आहेत. त्यामुळे 2 फलंदाजांचं देखील कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने त्यांनी मैदानाच्या आतमध्ये धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावफलकावर 54. जास्त धावलं की दम लागतो आणि जास्त धावायला देखील दमच लागतो आणि ते दाखवलं इथे प्रकाश आणि राहुल चव्हाणके यांनी. खूप उंच गेलेला बॉल होता. क्षेत्ररक्षकांनी जज करण्याचा प्रयत्न केला. 12 वाजलेले आहेत त्यामुळे ऊन अगदी डोक्यावर आहे. सूर्याची किरणं देखील थोडीशी त्रासदायक ठरली आणि हा झेल पकडणं क्षेत्ररक्षकाला तिथे सोपं झालं नव्हतं. बघत आता चर्चा सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय आणि काय निर्णय येतोय ते आपल्यापर्यंत निश्चितच पोहोचवलं जाईल. सिन्नर टेनिस प्रीमियर लीग 8व्या पर्वामध्ये आली आहे आणि 8वं पर्व आठवणीत राहणार. आज आपण 8व्या पर्वामध्ये स्पर्धेचा आनंद घेतोय. प्रेक्षकांची प्रचंड रेलचेल प्रेक्षक राजा मैदानाच्या दिशेने येऊ लागलेला आहे कारण ही स्पर्धा आपल्या सर्वांची आवडती आहे आणि आपल्या सर्वांची लाडकी आहे आणि आज
सिनार टेनिस प्रीमियर लीगच्या माध्यमातून एक महत्वाची मॅच आम्ही तुमच्या समोर घेऊन आलेलो आहोत. पंच शहानिशा करतायत, काय निर्णय आहे तो आपल्यापर्यंत ते पोहोचवतील. बघूयात आता काय निर्णय येणार आहे. मैदानाच्या आतमध्ये मॅच ऑफिशियल स्वप्नील कपिले आणि अतुल रोंगे तिथे काम पाहतायत. स्कोररच्या भूमिकेमध्ये फजल शेख पहिल्या दिवसापासून आमच्याशी जोडलेले आहेत. आमचे DJ मयूर सिन्नार, त्यांचे आम्ही विशेष कौतुक करू. टेनिस क्रिकेट .in ची संपूर्ण टीम या स्पर्धेला हाय डेफिनेशन क्वालिटीमध्ये आपल्यापर्यंत पोहोचवते. सर काय निर्णय? यस, स्लॉट मध्ये बॉल उंच आकाशात खेळलाय. फटका थोडासा मिसटाइम आहे. मिड विकेट बॉलच्या खाली आणि खूप चांगल्या तंत्राचा वापर करत झेल पकडला जातोय. विकेट आली आहे. खेळाडू बाद. संधी साधली थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहुल चव्हाणकेनं केला. फटका मिसटाइम होता. मागे मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाने चूक केली नाही. खूप चांगला कॅच कॅरी केला आणि अजून एक धक्का बसला बॅटिंग करणाऱ्या टीमला. विकेट आली आहे आणि खेळाडू राहुल इथे बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. जड पावलांनी ते मैदान सोडतायत आणि प्रकाश काकड थोडेसे निराश आहेत, कारण ते सांगतायत की एका बाजूने धावा येत आहे तर मग दुसऱ्या बाजूने का विकेट गमवायची, कारण थोडासा दबाव अजून आपल्यावर येऊ शकतो आणि तो प्रयत्न या ठिकाणी अगोदर केला गेला होता, परंतु राहुलने चूक केली आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. विकेट गमावली. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये देवपूरचे सुपरस्टार म्हणजेच संतोष गडाख, बापू गडाख बॅटिंगसाठी दाखल होत आहेत, परंतु समोर आहेत भगवान दादा. अखूट टप्प्याचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय आणि बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे पाठवून दिलाय. 6 धावा इथे आपल्याला प्राप्त होताना पाहायला मिळतील, परंतु पंचांकडे काही विचार नव्हते. पंच तिसऱ्या पंचांकडे येत आहेत का तेही पाहावं लागेल. यस, पंच तिसऱ्या पंचांची मदत घेत आहेत वर स्टेप साठी. चला फिल्डिंग टीम आपण आपापल्या जागेवर चला. निर्णय येईल. मॅच सुरू करू लगेच, कारण वेळ बराचसा खर्च होतोय आपला, कारण आज अगोदरच आपण 20 ते 30 मिनिटे मागे आहोत. वेळेचं बंधन आहे. वेळ महत्वाची आहे. 8 ओव्हरच्या 6 मॅचेस पूर्ण करणं आपल्या समोर एक आव्हान आहे, कारण मॅच खूप जबरदस्त होताना पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेमध्ये एकूण 14 संघ खेळत आहेत. 14 संघांचा सहभाग आहे. 14 संघांचं भविष्य दडलं या स्पर्धेमध्ये. कोणते 8 संघ सुपर 8 मध्ये जाणार, कोणते 4 संघ सुपर 4 मध्ये जाणार, 25 तारखेला कोण फायनल खेळणार.
फेअर डिलिव्हरी. धावफलकावर 60 आणि षटकार आहे. पुढे सरसावले थोडस पदर आलित्य आणि यावेळेस लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक त्याला मोठं अंतर कापायचं होतं, त्यानं चेंडूवरची नजर हटू दिली नाही. अगोदर बॉलला डोळ्यात बसवलं आणि त्यानंतर हातात. विकेट आली आहे. बापू गडाख बाद होत आहेत. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. उत्तम क्वालिटी, उत्तम दर्जा, प्रत्येकाच्या मनाला चव अशी भावली. हॉटेल विठू माऊली आणि बँक्वेट हॉल. प्रोप्रायटर माननीय श्री कैलास आव्हाड, माननीय श्री शंकर आव्हाड, माननीय श्री सतीश दिघोळे. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. बॅटिंग करण्याकरिता नवीन फलंदाजाला वेळ जास्त खर्च होतोय. कृपया करून विनंती राहणार आहे, वेळ अधिकचा खर्च होणार नाही. याच्या अगोदर ड्रिंक्स ब्रेक झालाय ना, या अगोदरच्या 6 चेंडूंच्या अगोदर एक ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे, त्यामुळे जास्त वेळ खर्च होणार नाही याची काळजी घ्या प्लीज. प्रकाश काकड, आपण त्याची दखल घ्या. आपण अनुभवी खेळाडू आहात आणि स्पर्धा आपली आहे, आपल्या तालुक्याची आहे. आपण सहकार्य करणं फार गरजेचं आहे. 5 ओव्हर संपलेले आहेत आणि 5 ओव्हर नंतर धावफलकावर धावा 60 आहेत. धावसंख्या चांगली आहे परंतु विकेट गमावल्यात. प्रकाश काकडवर मदार आहे आणि बॅटिंगसाठी आता नवीन फलंदाज झालेले आहेत. डावकुराचे एक जबरदस्त बॅटर आहेत धनंजय नवगिरे, यांना आपण बॅटिंग करण्यासाठी दाखल होताना पाहू शकता. तर गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाज सूरज जगताप. भव्यत भीमर आहे का ते मात्र या ठिकाणी तपासलं जाईल. कमरेच्या वर बॉल आहे का ते मात्र या ठिकाणी तपासलं जात आहे. यस, निर्णय आलेला आहे नो बॉल. नो बॉलचा इशारा या ठिकाणी देण्यात आलाय आणि पुढचा चेंडू जो आहे तो फ्री हिट असणार आहे फलंदाजासाठी. स्ट्रायकर एंडवर प्रकाश, तर गोलंदाजीसाठी सूरज. यावेळेचा बॉल उंच खेळण्या करा परंतु एक्स्ट्रा कव्हरला बॉल मार्गस्थ होतो. क्षेत्ररक्षक बॉलला जज करतायत. शर्यत लागली आहे परंतु शर्यत या ठिकाणी चेंडूने जिंकली आहे. बॉल वेगात ट्रॅव्हल होतोय आणि जातोय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावेंसाठी चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट, गुरेवाडी बायपास. प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत. पुढचा बॉल अखूट टप्प्याचा बॉल. खाली क्षेत्र याही वेळेस निवडलंय. साधारण चेंडू होता आणि त्याचा फायदा फलंदाज या ठिकाणी प्रकाश काकड घेत आहेत आणि बॉलला पाठवतायत सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. 4 धावेंसाठी अजून एक चौकार येतोय. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट, गुरेवाडी बायपास. प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका. 2 लागोपाठचे चौकार आले. यावेळेस थोडासा साधारण चेंडू होता, बराचसा वेळ मिळाला आणि असे चेंडू तुम्ही प्रकाशला टाकू शकणार नाहीये. आणि इथे जर पाहिलं तर तो बॉलला पनिश करतोय. चौकार आलेला आहे आणि या 4च्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. 69 या आकड्यावर 4 खेळाडूंच्या मोबदल्यामध्ये. वेगात टाकला, पुढे टाकलाय आणि क्षेत्ररक्षकापासून बॉल थोडासा दूर होता. बॉल वेगात जातोय सीमारेषेच्या पलीकडे. अजून एक कडक स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये प्रकाशच्या बॅटमधून येतोय आणि हा स्ट्रोक 4 धावा देऊन जातोय. हा आहे स्टार मोबाईल, द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी. प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौका. 20 चेंडू आणि 49 धावेंवर प्रकाश काकड नाबाद बॅटिंग करतायत. पाहूयात या स्पर्धेतलं वैयक्तिक दुसरं अर्धशतक ते साजरं करतायत का तेही आपल्याला पाहावं लागणार आहे. परंतु सूरज जगताप
यांना देखील पुनरागमन करावं लागेल. आपल्या गोलंदाजीतली अचूकता दाखवावी लागेल. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करणं आवश्यक आहे. फुल टॉस बॉल. यावेळेचा बॉल जर पाहिलं तर फॉलिंग स्वीप करत पाठवून दिलाय ऑन साइडला सीमारेषेच्या पार. आणि या स्पर्धेतलं वैयक्तिक दुसरं अर्धशतक इथे साजरं करतायत प्रकाश काकड. हमको हर दौर की गर्दिश ने सलामी दी है. हमको हर दौर की गर्दिश ने सलामी दी है. हम वो पत्थर है हर दौर में भारी निकले हैं. आणि आज प्रकाश काकड स्वतःला सिद्ध करतायत आणि वैयक्तिक दुसरं अर्धशतक या ठिकाणी प्रकाश काकड झळकवत आहेत. आणि मी अगोदर उल्लेख केलाय की फलंदाजीचा मजबूत गड नाव आहे प्रकाश काकड. 4 लागोपाठचे चौकार. परत एकदा चांगला स्ट्रोक लॉंगॉनच्या दिशेने बॉलला खेळले जाते. मात्र थोडासा बॉल खाऊ कॉर्नरच्या दिशेने जाताना दिसतोय. क्षेत्ररक्षक लॉंगॉन चालला होता बॉलवर, परंतु बॉलला तडू शकला नाहीये. बॉल याही वेळेस सीमारेषेच्या पलीकडे आणि हा लागोपाठचा 5वा चौकार येतोय. क्या बात आहे. 5 चेंडू आणि 5 चौकार. पवेत एक विक्रम या ठिकाणी होतोय का? 6 चेंडूंवर 6 चौकार खेळले जात आहेत का? ओहो, यावेळेचा बॉल हवेत, फटका फसतोय आणि यस, विकेट आली आहे. प्रकाश काकड नावाचं वादळ इथे शमवलंय सूरजने आणि पुनरागमन या ठिकाणी आपल्या गोलंदाजीतून इथे करतायत. प्रकाश काकडची मोठी विकेट मिळवतायत. टाकलाय फासा आणि गळाला लागलाय मोठा मासा. प्रकाश काकडचा खेळ संपुष्टात आलाय. विकेट. गोलंदाज बाद होतोय. कव्हर पॉइंट आणि अगदी गल्लीमध्ये खूप चांगला कॅच कॅरी करण्यात आलाय. मला वाटतं भगवान दादा होते तिकडे आणि तिथे चूक होणार नाही. विकेट आली. सूरज जगतापने मात्र इथे पुनरागमन केलंय. पलटवार केला असं म्हणावं लागेल आणि बल्ले का जवाब गेंद से दिया है. विकेट मिळून दिली आहे. 6 ओव्हर संपलेले आहेत. 6 ओव्हर नंतर 81. बॅटिंगसाठी नवीन फलंदाज विशाल साळुंके मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अजूनही 12 बॉल बाकी आहेत. प्रामुख्यानं गोलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. या 12 चेंडूंमध्ये धावा रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल. प्रकाश काकड ज्यांच्या बॅटमधून धावा येत होत्या ते मात्र आता माघारी गेलेले आहेत. त्यामुळे आता गोलंदाजी करणाऱ्या संघाला नामी संधी आहे या 12 चेंडूंमध्ये धावा कुठेतरी रोखण्याची. परंतु धनंजय नवगिरे हे देखील कमी नाही आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या जोडीला आलेले विशाल साळुंके हे देखील सिनियर टेनिस प्रीमियर लीग गाजवायला झालेले आहेत. त्यामुळे या 2 फलंदाजांवर देखील नजर आहेत. आणि गोलंदाजी करत असताना गोलंदाज भगवान दादा महाराष्ट्र पोलीस आता गोलंदाजी करण्यासाठी. ओव्हर नंबर 7 ला सुरुवात. या प्लेचा बॉल समोर खेळलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक बॉलला जज करतायत आणि एक टप्पा घेत बॉल क्षेत्ररक्षकाला एकटा सोडून गेला सीमारेषेच्या बाहेर. टाटा बाय बाय करत चौकार देखील या ठिकाणी प्राप्त केला जातोय. पाहुणी मोका हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे. ऑफ ड्राईव्ह केला होता आणि खूप चांगला स्ट्रोक तिथे पाहायला मिळतोय. 4 धावा लॉंग ऑफ मध्ये. क्रॉस बॅटर स्ट्रोक करण्याचा प्रयत्न ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर. शॉर्टर वाईटचा वापर इथे भगवान दादाने केला आणि चौकारानंतर खूप चांगलं पुनरागमन ते करताना पाहायला मिळालेले आहे. धावफलकावर 85 धावा आहेत. या अगोदर क्षेत्ररक्षकाला चेंडूवर जाण्याची आवश्यकता होती कारण टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेत बॉल त्यांना सोडून गेला होता. इथे तुम्हाला चेंडूवरती जावं लागेल कारण अतिरिक्त उसळी देखील बॉल घेताना आपल्याला सातत्याने पाहायला मिळालेला आहे. व्हाईट बॉलचा इशारा. एक धाव अतिरिक्तच्या मदतीने धावफलकावर जोडली जाईल. धावफलक थोडंसं फुलतंय खुलतंय 86 वर जाऊन पोहोचतंय मोह किंग्स या संघाच्या माध्यमातून. परत एकदा बॅट वेगात फिरवली आहे. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. भगवान दादा हेरतायत आणि खूप चांगली लाईन या ठिकाणी त्यांच्या विरुद्ध टाकतायत. चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपण भगवान दादांची पाहू शकता. फलंदाजांना निरुत्तर आणि निष्प्रभ ठेवलंय त्यांनी. पहिल्या बॉलवर चौकार आला परंतु त्यानंतर खूप चांगलं कमबॅक. परत एकदा लाजवाब गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. हा चेंडू देखील डॉट आलाय. भगवान दादांचं कमबॅक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. कमबॅक तुम्हाला करावंच लागतं कारण वयाच्या 50व्या वर्षी देखील कमबॅक करता येतं हे अक्षय खंडाने दाखवलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला प्रत्येकाला इथे संधी मिळते कमबॅक करण्याची आणि ते तुम्हाला करून दाखवावी लागते. यावेळेस देखील खूप चांगला बॉल यष्टिरक्षकाच्या दिशेने गेलाय. हा चेंडू देखील निर्धाव आलेला आहे. धनंजय नवगिरेंची पायांची हालचाल पाहायला मिळत नाहीये. फुटवर्कचा अभाव आहे. मोबाईलचा नेटवर्क जेवढा महत्वाचा आहे तेवढा फुटवर्क मैदानाच्या आतमध्ये गरजेचा आहे.
त्यामुळे तुम्हाला फुटवर्क दाखवावा लागेल, बॉलच्या लाईनमध्ये यावं लागेल, शॉट सिलेक्शन ते चांगलं पाहिजे. गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी आपल्या विरुद्ध करतायत तेही ओळखता आलं पाहिजे, परंतु ते पाहायला मिळालेलं नाहीये. आखूड टप्प्याचा बॉल यावेळेस थोडासा साधारण चेंडू होता, पूल करण्याचा प्रयत्न, मागे क्षेत्ररक्षक आहेत, निर्धाव चेंडूंचा दबाव स्पष्ट दिसला आणि त्यानंतर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न धनंजय नवगिरे यांनी केला आणि त्या मोठ्या फटक्याच्या प्रयत्नामध्ये त्यांनी आपली विकेट गमावली आहे. भगवान दादा यांच्या खात्यामध्ये अजून एक यश, भगवान दादांच्या विकेटच्या पुस्तकामध्ये धनंजय नवगिरेची विकेट आली आहे. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. सिन्नरचं क्रिकेट सर्वांचं लक्ष वेधून घेणारं, 8 ओव्हरचा सिन्नरचा पॅटर्नही लक्ष वेधून घेणारा आणि 7 ओव्हर तर संपलेल्या आहेत. 86 धावा. सुजलाम सुफलाम तालुका म्हणून सिन्नर तालुक्याची ओळख आहे आणि आज सर्व क्षेत्रामध्ये हा तालुका पुढे आहे, अग्रेसर आहे. सामाजिक क्षेत्र, राजकीय क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, औद्योगिक दृष्ट्या या तालुक्याची एक वेगळी ओळख आहे, कारण एकाच तालुक्यामध्ये 2 MIDC फक्त सिन्नरमध्येच पाहायला मिळतात. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रामध्ये या तालुक्याची एक वेगळी ओळख आहे आणि आज क्रीडा क्षेत्रामध्ये हा तालुका एक वेगळी झेप घेतोय. त्याचं मुख्य कारण आहे सिन्नर टेनिस प्रीमियर लीग. शेवटचे ओव्हर घेऊन आलेत सूरज आणि आल्याबरोबर विकेटही घेऊन आलेत फलंदाज बाद. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. सूरज पहिल्याच बॉलवर विकेट मिळवत आहेत आणि ओव्हरच्या सुरुवातीलाच त्यांना विकेट मिळते. आता त्या हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहेत, कारण मागच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर विकेट आले होते आणि या ओव्हरची सुरुवात इथे विकेटने करतायत. क्रिकेटच्या इतिहासामध्ये 3 वेगवेगळ्या ओव्हरमध्ये 3 विकेट घेतल्यानंतर देखील विकेट हॅट्रिकची नोंद आहे आणि इथे आता पाहूयात लागोपाठचे 2 विकेट जर इथे या ओव्हरमध्ये आल्या तर मग विकेट हॅट्रिक पूर्ण होईल. मर्व ह्यूजेस खेळाडू होते, 3 वेगवेगळ्या ओव्हरमध्ये 3 विकेट त्यांनी मिळवल्या होत्या. सूरज जगताप हॅट्रिक बॉल घेऊन वाईट यॉर्करचा प्रयत्न, ऑफस्टमच्या बाहेर, व्हाईट बॉलचा इशारा, 1 धाव अतिरिक्त त्याच्या मदतीने मिळेल आणि धावसंख्या मात्र 87 वर जाऊन पोहोचेल. मर्वी ह्यूजेस यांनी 9वी विकेट घेतली होती ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर. ते पुढच्या ओव्हरला आले, नवीन षटकाच्या पहिल्याच बॉलवर विकेट घेतली, समोरची टीम ऑल आउट झाली. पुढच्या डावात आले, पहिल्याच बॉलला विकेट घेतली आणि विकेट हॅट्रिकची नोंद 3 ओव्हरमध्ये झाली. वेगवेगळ्या 3 ओव्हरमध्ये 3 विकेट्स. परंतु इकडे काय जबरदस्त स्ट्रोक खेळलाय प्रसाद पालखे यांच्या बॅटमधून, झकास फटका. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा दणदणीत षटकार. झकास बेलचे प्रसाद पालखे आले आणि झकास फटका खेळलाय. या बॉलला फेकून दिलंय सरळ ऑन साइडला सीमारेषेच्या बाहेर. यानंतरच्या मॅचचा टॉस तोही करणं गरजेचं आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी आपण सज्ज राहा. लगेचच टॉस का बॉस या कक्षामध्ये आपल्याला जॉईन व्हायचंय ही विनंती यानंतरच्या दोन्ही टीमच्या कॅप्टनला राहणार आहे. महात्मा लेजंड सिन्नर आणि त्यांच्या विरुद्ध गावठा स्पार्टन सिन्नर अशी मॅच यानंतर होणार आहे. पुढे टाकलाय, कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय. चांगली लाईन आहे, जरी व्हाईट बॉल असला परंतु या लाईनचा वापर तुम्हाला करावा लागेल, कारण डेथ ओव्हर मध्ये आपण आहोत. रिव्ह्यूची मागणी गोलंदाजी करणाऱ्या संघाने मात्र निर्णयाला चॅलेंज केलेलं आहे. पाहूयात तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेण्यात आली आहे. यानंतर महात्मा लेजंड सिन्नर त्यांच्या विरुद्ध गावठा स्पार्टन सिन्नर अशी मॅच यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. यानंतर तो 4था सामना असेल. त्यामुळे दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला या ओव्हर नंतर अर्थात 4 चेंडू नंतर लगेच टॉस केला जाईल. दोन संघ एकमेकांच्या विरुद्ध खेळत आहेत. यस, निर्णय आलेला आहे व्हाईट बॉल, रिव्ह्यू लॉस. गोलंदाजी करणाऱ्या संघाने जो रिव्ह्यू घेतला होता तो गमावलाय. शेवटचे काही चेंडू बाकी आहेत. 94 धावा, 4 बॉल अजूनही येणं बाकी आहेत. आखूड टप्प्याचा बॉल अतिरिक्त उसळी घेत चाललाय यष्टीरक्षकाच्या दिशेने. 1 फॉर द ओव्हर देण्यात आलाय. यानंतर तुम्ही असा चेंडू टाकू शकणार नाही, नाहीतर तुम्हाला दंडित केलं जाईल अशी चेतावणी पंचांनी दिली आहे. सुनील भाऊ खोळंबे, वैभव लेबर सर्व्हिसेस, ज्ञानेश्वर भाऊ गाडे, सवनाथ भाऊ विगे, प्रगतशील शेतकरी यांचा संघ मळहत सुपर किंग्स जो आता फिल्डिंग करतोय. वाह, खूप चांगला स्ट्रोक खेळला यावेळेस. ड्रायव्हिंग लेंथ वरचा बॉल
त्याला खाली क्षेत्रामध्ये खेळून काढलंय. एक टप्पा मैदानात पडतोय आणि दुसरा सरळ मैदानाच्या बाहेर 4 धावा प्राप्त केल्या जात आहेत. अप्रतिम स्ट्रोक, मनमोहक चौकार. हा आहे स्टार मोबाईल, द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी. प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौकार. 98 धावा धावफलकावर. अप्रतिम स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये प्रसाद पालखे यांच्या बॅटमधून. फुल टॉस बॉल होता, बॅटवर मात्र येऊ शकलेला नाहीये कारण यावेळेस थोडासा वेग दिला होता. सूरज जगताप यांनी, हे देखील एक प्रतिभाशाली गोलंदाज आहेत. त्यांच्या विरुद्ध धावा जरी आल्या असल्या परंतु या खेळाडूची देखील एक वेगळी ओळख आहे आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. सिन्नर तालुक्यामध्ये वलय आहे या नावाभोवती. ते सूरज बॉलिंग करतायत. फुल टॉस बॉल आणि गोलंदाज सूरजचा फुल लिलॉस. प्रसाद पालखे यांनी फटका खेळलाय खास. रिझल्ट आलाय झकास. षटकार. एसटीपीएल 2025 मधील या सामन्याचे प्रायोजक आहेत हॉटेल मातोश्री, टोल नाक्याजवळ शिंदेगाव. प्रोप्रायटर माननीय श्री सोपान जाधव आणि माननीय श्री मंगेश जाधव. निळकंठ सीएनजी मोटर्स, हॉटेल सुखसागर समोर, नाशिक पुणे बायपास सिन्नर. प्रोप्रायटर माननीय श्री नवनाथ निकम, माननीय श्री महेश काळे. उत्तम क्वालिटी, उत्तम दर्जा, प्रत्येकाच्या मनाला चव अशी भावली. हॉटेल विठू माऊली आणि बँक्वेट हॉल. प्रोप्रायटर माननीय श्री कैलास आव्हाड, माननीय श्री शंकर आव्हाड, माननीय श्री सतीश दिघोळे. चला टॉस करायचं आपल्याला आणि टॉस करण्यासाठी महात्मा लिजंड सिन्नर कॅप्टन आपण लगेचच या ठिकाणी यायचंय. मोहो किंग, सुदामभाऊ बोडके, योगेश भाऊ बोडके यांची टीम दुसऱ्या बाजूला आहे आणि या दोन टीम मध्ये आता ही मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 104 झालेले आहेत आणि 105 धाव्यांचं एक मोठं टार्गेट आहे. पाहूया त्या हिमालय पर्वत एवढ्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग कशा पद्धतीने केला जातोय. निश्चितच येणाऱ्या 8 ओव्हरमध्ये त्याचं उत्तर मिळणार आहे. तर दुसऱ्या डावाला अगदी काही क्षणात सुरुवात होईल. तत्पूर्वी आपल्याला करायचं आहे नाणेफेक. टॉस या ठिकाणी करावा लागेल. चला महात्मा लिजंड सिन्नर त्यांच्या विरुद्ध टीम गावठा स्पार्टन सिन्नर. टॉस करूयात आपण. लगेचच यानंतरच्या मॅचचा टॉस संपन्न होईल या ठिकाणी. तर टॉस या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये आपण संपन्न करूयात. टॉस का बॉस साठी आपल्याला ज्यांचं सौजन्य आहे युवा उद्योजक सागर भाऊ जाधव. दरवर्षी त्यांचं योगदान आपल्याला या स्पर्धेच्या निमित्ताने राहिलेलं आहे. आमचे सन्माननीय किरण गुजरे साहेब, त्याचबरोबर शरदजी घुगे, त्याचबरोबर सन्माननीय मयूरजी आव्हाड साहेब हे देखील आज आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. मयूर भाऊ या, आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी करूया टॉस. आणि टॉस का बॉस साठी सागर भाऊ जाधव यांचं आपल्याला सौजन्य आहे आणि टॉस का बॉस कक्षामध्ये यानंतरच्या मॅचचा होतोय टॉस. गावठा स्पार्टन सिन्नरच्या विरुद्ध महात्मा लेजंड सिन्नर अशी मॅच यानंतरची असणार आहे. 2025 असा कॉल महात्मा लेजंड आलेला आहे आणि यस, टॉस जो आहे तो जिंकलेला आहे महात्मा लेजंड सिन्नर या संघाने. टॉस जिंकलाय. 8 ओव्हरची मॅच आहे. प्रथमतः काय करण्याचा निर्णय? बॅटिंग करायची आहे. रन्स ऑन बोर्ड जाण्याचा प्रयत्न तुमचा आहे. तर काय वाटतं 8 ओव्हरमध्ये कितीपर्यंत जाण्याचा प्रयत्न आहे? 80-90. आता बॅटिंग करण्याचा निर्णय गावठा स्पार्टनच्या विरुद्ध घेतला, काय मुख्य कारण आहे? आम्ही 2दा चेस करताना हारलो, त्याच्यामुळे म्हणलं आता बॅटिंग करून बघू. निश्चितच खूप साऱ्या शुभेच्छा. एक वेगळा पर्याय निवडलाय त्यासाठी शुभेच्छा. तर गावठा स्पार्टनचे कॅप्टन आपल्या सोबत आहेत. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. महात्मा लेजंड संघाने तुम्हाला गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की कमीत कमी मध्ये रोखण्याचा प्रयत्न आहे. तुमचा काय प्रयत्न आहे? आम्हाला पण पहिले क्षेत्ररक्षणच पाहिजे होतं. आम्ही पहिले मॅच चेस करून जिंकलेलो आहे, त्यामुळे आम्ही पण कमी धावांवरच रोखण्याचा प्रयत्न करू आणि मॅच जिंकण्याचा प्रयत्न करू. निश्चितच टॉस हा नशिबाचा भाग आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये तुमचा परफॉर्मन्स हा मॅटर करत असतो. टॉस तुम्ही पराभूत झाले, परंतु तुम्हाला जो निर्णय पाहिजे होता गोलंदाजीचा तो तुमच्या पक्षामध्ये आलेला आहे. काय सांगाल, कसा राहिला प्रवास गावठा स्पार्टन सिन्नरचा या स्पर्धेमध्ये? कारण प्रत्येक वर्षी गावठा स्पार्टन या संघाचं प्रदर्शन आम्ही जवळून पाहिलेलं आहे. यावर्षी कसा राहिला सिन्नर टेनिस प्रीमियर लीगच्या 8व्या पर्वातला प्रवास? प्रवास तर चांगला आहे सर, पण मग काही मॅच आमच्या हातातून गेलेले आहे. जिंकलेले मॅच आम्ही हरलेलो आहे, त्याच्यामुळे थोडी खंत वाटते 2 मॅचची. त्या
बाकी आम्ही प्रयत्न तर चांगलेच करतोय. काय वाटलं कुठे थोडीशी कमतरता वाटते? मागच्या 2 सामन्यांमध्ये पराभूत झाले, काय वाटलं कुठे कमी राहिले? मी स्वतः बॅटिंग नाही करत आहे आणि माझे 2 सहकारी पण मला साथ नाही देते, त्याच्यामुळे आम्ही कमी पडतोय. खूप साऱ्या शुभेच्छा असतील दोन्ही टीम्सला. महात्मा लेजंड्सच्या विरुद्ध टीम गावठा स्पार्टन. टॉस संपन्न झालाय आणि टॉस जिंकलेला आहे महात्मा लेजंड्स यांनी आणि प्रथमतः घेतलाय निर्णय बॅटिंग करण्याचा. आमच्यासोबत मयूर भाऊ आहेत. मयूर भाऊ, तुमच्याकडून देखील या स्पर्धेच्या बाबतीत थोडीशी माहिती घेण्याचा आमचा प्रयत्न राहील. कसं वाटतं सिनियरमध्ये मागच्या 7 वर्षांपासून ही क्रिकेटची स्पर्धा आयोजित केली जाते. दरवर्षी तुम्ही देखील या स्पर्धेला भेट देत असतात. आज 8वं वर्ष या स्पर्धेचं आणि 8वं वर्ष आठवणीत राहण्यासारखं आहे. इतकं सुंदर आयोजन करण्यात आलेलं आहे आणि विशेष म्हणजे सिन्नर तालुक्यातील खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म या स्पर्धेच्या माध्यमातून मिळतोय. तुमच्याकडून या स्पर्धेबद्दल जाणून घ्यायला आवडेल. खरं तर सिन्नरमध्ये STPL सारखी मॅच ही गेल्या 8 वर्षांपासून भरते. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त जे श्रेय आहे ते या कमिटीचं आहे. आणि कुठलीही गोष्ट सुरुवात करताना आपण करतो, पण ती एवढ्या लाँग टर्म टिकवणं याच्यासाठी त्या कमिटीची मेहनत, त्याचे परिश्रम आणि त्यासोबत असलेल्या ह्या टीमचे सगळा सपोर्ट आणि बाकी आमच्यासारख्या लोकांचं मार्गदर्शन याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. आणि सिन्नरमध्ये STPL ही एक IPL प्रमाणे भरते असं मला वाटतं. त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की बरेच असे प्लेयर आहेत की त्यांना खेळण्यासाठी ग्राउंड उपलब्ध करून देणं किंवा एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणं हा खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि याच कारणामुळं सिन्नरमधून बरेच सगळे मुलं हे नॅशनल गेम्स, इंटरनॅशनल गेम्स आणि रिसेंटली ऑलिम्पिक्समध्ये पण जात आहे. तर याचं थोडं बहुत श्रेय हे STPLला नक्कीच आहे. आणि इथून पुढे ही STPL ही अशीच 8व्या पर्वापासून एक 60-70 पर्वांपर्यंत जावी असे माझ्या शुभेच्छा राहील. आणि जास्तीत जास्त मुलांना इथे प्लॅटफॉर्म भेटून तेही महाराष्ट्र लेवलला, नॅशनल लेवलला खेळतील अशी अपेक्षा ठेवतो. थँक्यू. धन्यवाद साहेब. विनंती राहील आपण मुख्य मंचावर स्थानापन्न व्हावं. आमचे किरणजी गोजरे साहेब, शरदजी घुगे साहेब हे देखील टॉस बॉक्समध्ये आपल्यासोबत उपस्थित होते. तर दुसऱ्या डावाला सुरुवात होते. 105 धावांचं एक मोठं लक्ष आहे, मोठं टार्गेट आहे बळहद सुपर किंग्स संघासमोर. काय होईल, काय घडेल आणि काय बिघडेल, या लक्ष्याचा पाठलाग होईल की या लक्ष्याचा पाठलाग होऊ दिला जाणार नाही, ते मात्र येणाऱ्या 8 ओव्हरमध्ये आपल्याला पाहायचंय. त्यासाठी जाऊयात परत एकदा कॉम्बॉक्स मध्ये. नाशिक शिखरेवाडीवरून आदरणीय संतोषजी कावळे साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. माफ करा, गांगुर्डे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्या सर्वांचं आम्ही मनापासून सिनियर टेनिस प्रीमियर लीग मध्ये करतोय मनपूर्वक स्वागत. तर जाऊयात दुसऱ्या डावाकडे आणि यानंतरच्या येणाऱ्या 8 ओव्हरमध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय याचं संपूर्ण विवरण करण्यासाठी यानंतर अतिशय श्रवणीय समालोचन आज सिन्नरमध्ये आपल्याला ऐकायला मिळेल. खास दौंड तालुक्यावरून या स्पर्धेमध्ये अगदी सिन्नरमध्ये आपल्यासोबत जॉईंट होत आहेत RJ ऋषी पवार सर. सर या आपलं स्वागत. हॅलो हॅलो चेक. हॅलो 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 हॅलो. थँक्यू. हॅलो नमस्कार, मी आपला मित्र RJ ऋष आणि आपण असता माझ्यासोबत खुश. खरं तर सकाळी आम्ही 6 वाजताच निघालो, मात्र तुम्हाला माहीत आहे पुण्यातलं ट्रॅफिक हे जगात प्रसिद्ध आहे. बट फायनली सिन्नरच्या या ऐतिहासिक मैदानावरती येऊन बरं वाटतं. आणि तुम्ही बघू शकता टेनिस बॉल क्रिकेटचा हा प्रचंड मोठा महारण संग्राम. स्वागत आपल्या सगळ्यांचं. ज्या स्पर्धेची पार्श्वभूमी फार तगडी आहे, ज्या स्पर्धेमध्ये प्रत्येक चेंडू नवीन इतिहास लिहितो आणि तालुक्यातील मुलांमधील असणाऱ्या उपजीवित कलागुणांना वाव देणारी टेनिस बॉल क्रिकेटची ही टुर्नामेंट आज पुन्हा आपल्या भेटीला आहे. धावपलकेचा पाठलाग आतमध्ये सुरू झालेला आहे. गेली 6-7 दिवस तुम्ही या स्पर्धेचा आनंद घेतलेला आहे.
विशेष म्हणजे टेनिस बॉल क्रिकेट आणि सिन्नर तालुक्यासाठी असणारी प्रतिष्ठा, स्पोर्ट्समॅन स्पिरिट आणि खेळाडूंमधील असणाऱ्या कलागुणांचा सन्मान करणारी टुर्नामेंट. स्वागत आपल्या सगळ्यांचं. तुम्ही बघू शकता टेनिस बॉल क्रिकेट या खेळावरती प्रत्येकानं मनापासून प्रेम केलेलं आहे. प्रत्येकाला हा खेळ टीव्हीवरती बघायला तरी आवडतो किंवा मग मैदानावरती येऊन खेळायला तरी आवडतो. अशी सिन्नरची टुर्नामेंट आता काही शेवटच्या पर्वात आपण काही शेवटच्या दिवसात येऊन थांबलेलो आहे. धावपलकेचा प्रवास आहे. पहिल्या षटकासाठी 9 धावा धावपलक दाखवतोय आणि विजयाचा प्रवास अजून इथून पुढे 96 म्हणजे 100 पेक्षा जास्त धावांची आवश्यकता आहे. प्रेक्षक राजाचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद तुम्हाला या स्पर्धेसाठी बघायला मिळतोय. विशेष म्हणजे की प्रत्येक वयोगटातील प्रेक्षक या स्पर्धेसाठी आलेला आहे. अगदी हॅलो अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत प्रत्येक वयोगटातला प्रेक्षक आज ह्या स्पर्धेसाठी तुम्ही बघताय. पहिल्या षटकाचा खेळ दरम्यानच्या काळामध्ये टाकून कंप्लीट झालेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती आहेत त्या 10 धावा. 10 ऑन बोर्ड 10 धावा धावपलकीवरती आहेत. या तालुक्यामध्ये असणारं क्रिकेट मोठं व्हावं हा प्रामाणिक मानस या स्पर्धेच्या पाठीमागे गेली 7-8 वर्ष आपण आयोजकांचा बघितलेला आहे. ज्या स्पर्धेमध्ये प्रत्येक चेंडू नवीन इतिहास लिहितो आणि तालुक्यातील प्रत्येक खेळाडू ज्या स्पर्धेच्या आतुरतेनं वाट बघत असतो, हा एक मोठा क्रीडा महोत्सव आहे. विशेष म्हणजे सन्मान केला जातो खेळाडूंमधील असणाऱ्या कलागुणांचा. तुम्ही सन्मान विसरा, मात्र ही सन्मान करणारी माणसं लक्षात ठेवा. कारण सन्मान लक्षात ठेवला तर अहंकार वाढतो, मात्र सन्मान करणारा लक्षात ठेवला तर त्याबद्दल त्याची कृतज्ञता वाढत असते. आणि खेळाडूंमधील असणाऱ्या चांगुलपणाची पूजा करण्याचं काम गेली 8 वर्ष या स्पर्धेमध्ये होत आहे. आज टेनिस बॉल क्रिकेट इज द वास्ट इंडस्ट्री. आज टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा तुम्हाला मोठं ग्रोईंग करिअर आहे आणि त्यासाठी अशा तालुक्यातल्या प्रीमियर लीग होणं फार महत्वाचं आहे. कारण अशाच प्रीमियर लीग मधून तुम्हाला अनेक अपकमिंग स्टार बघायला मिळतात आणि STPLच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता. या वर्षाचा खरा तर काही शेवटचा दिवसाचा टप्पा आहे. आपण नवीन वर्षामध्ये पदार्पण करतोय. मात्र नवीन वर्षामध्ये येत असताना यावर्षी या स्पर्धेतून पुन्हा एकदा खूप छान गोड आठवणी घेऊन आपण पुढे जाणार आहोत. 14 संघांमध्ये ही मॅरेथॉन आहे आणि प्रीमियर लीग आहे. लो फुल टॉस आडव्या बॅटनं प्रॉपर टायमिंग स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर टाकलाय. बहारदार षटकार, फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा दणदणीत षटकार. षटकार ठोकण्यात आलेला आहे. या षटकाराच्या मदतीने धावपलकीवरती 16चा आकडा धावपलक दाखवतोय. राकेशजी सांगळे यांकडून पारितोषिक आहे. लागोपाठचे 3 षटकार, लागोपाठचे 6 षटकार जे ऑन स्ट्राईक एंडला भूषण. लागोपाठचे 6 षटकार जर तुम्ही खेळलात तर तुमच्या 6 षटकारांसाठी पारितोषिकाची घोषणा, तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक. राकेश दादा सांगळे यांकडून हे पारितोषिकाची घोषणा. या 5,000 रुपयांच्या पारितोषिकासाठी मोठ्या 6 हिटची आवश्यकता आहे. भूषण यांच्या बॅटमधून 2 बॉलवरती 2 षटकार आलेले आहेत. 14 संघ तुम्ही या स्पर्धेमध्ये खेळताना बघितलेले आहेत आणि मुळात तुम्ही बघा कोणत्याच संघामध्ये तुलना झाली नाही की हा संघ जास्त ताकदवान आहे, हा संघ कमी ताकदवान आहे. 14ही संघ एक समान ताकदीचे आहेत. तगड्या फौजा होत्या या स्पर्धेमध्ये. तर आता कोणत्या संघांचा प्रवास या स्पर्धेतला थांबतो तर कोणता संघ अर्थात कोणते टॉप 4 पुढे येतात या प्रश्नांची उत्तर. खांद्याच्या लाईन मध्ये आडवी बॅट, स्क्वेअर कटची झलक, बॅकवर्ड पॉइंट मध्ये हा चेंडू माती कापत निघाला आणि या बॉलवरती सुद्धा मोहर आहे ती चौकाराची. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा दणदणीत षटकार. 4 रन तिथे येतील. या चौकाराच्या मदतीने धावपलक येतो 26 धावा. विजयासाठी 39 चेंडू मध्ये बनवायच्यात अजून 79 धावा. 39 चेंडू मध्ये 79 धावांचं टार्गेट टीम पुढे समोर ठेवण्यात आलेलं आहे. ध्येय प्राप्तीकडे प्रवास आहे. क्रिकेट इज अ टीम गेम. इफ यू वॉन्ट गो अँड प्ले अवर इंडिव्हिज्युअल गेम, तुम्हाला तुमचा स्वाभाविक खेळ सुद्धा मैदानावरती दाखवावा लागणार आहे. 8 षटकांच्या मोठ्या मॅचेस तुम्ही कव्हर करताय आणि आजचा जो टप्पा आहे तो टप्पा निर्णायक वळणावरती आहे. कारण आता इथून पुढे तुम्हाला संघर्षाची तयारी ठेवावी लागणार आहे. कारण आता हा प्रवास तुम्हाला पुढे येण्यासाठी आणि तुम्ही बघितलंय की STPL 2025 या पर्वामध्ये सुद्धा प्रत्येक संघाला सुरक्षा कवच दिलेलं आहे आणि ते सुरक्षा कवच प्रीमियर लीगचं होतं. म्हणजे ऍडव्हान्टेज मिळालं टीमला. स्लोअर वन गती परिवर्तन, द अनप्रिडिकेबल, द मॅजिक ऑफ फिंगर. जास्त वेगात चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला नाही. षटक क्रमांक सुरू आहे. आपण पाहतो पुढे
आणि दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्तीच्या दिशेनं वाटचाल करत असताना या मॅचच्या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे की एखादा पराभव या स्पर्धेतून लगेच तुम्हाला बाहेर घेऊन येणारा नव्हता. हा बॉल सा उडवलाय उंच आकाश मार्गानं, परफेक्ट मिडल, क्लीन हिट, वाघाची एक मोठी दहाड, पुन्हा एक सुपर सॉनिक षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. लेंथ बॉल होता, खूप लवकर ओळखला आणि तो लेंथ बॉल मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर टाकून दिलेला पुन्हा एक खणखणी षटकार. या षटकाराच्या मदतीनं विजयाचं जे कॅल्क्युलेशन आहे टीम, ते विजयाचं कॅल्क्युलेशन बदलणार आहे. 32 धावा धावपलकीवरती विदाऊट लॉस, कोणताही खेळाडू बाद नाही आणि 32 धावांची ओपनिंग भागीदारी. हा बॉल यावेळेस पुन्हा एकदा लेंथ होता, थोडासा मात्र पुढे टाकण्याचं काम मिड विकेट पुढे. रेस्ट्रिक्शन फील्ड सेटअप वरती आहे कारण पॉवर प्ले सुरू आहे आणि ज्यावेळेस पॉवर प्ले सुरू असतो त्यावेळेस तुम्हाला रेस्ट्रिक्शन बघायला मिळतं आणि क्रिकेटमध्ये आक्रमकता तयार व्हावी या हेतूनं पॉवर प्ले तयार करण्यात आलाय. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. 2 षटकांचा खेळ आतमध्ये टाकून कंप्लीट झालेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलक्यावरती त्या 33 धावा. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होईल. भूषण यांच्यासाठी पुन्हा एकदा या षटकासाठी पारितोषिकाची घोषणा होते. या ओव्हरमध्ये भूषण यांनी लागोपाठ 3 बॉलवरती 3 षटकार जर खेळले तर त्या 3 षटकारांसाठी 500 रुपयांचा पारितोषिक आहे भूषण आणि ते पारितोषिक आपल्याला दिलंय रोहितजी जगताप. रोहितजी जगताप यांकडून भूषण यांच्या लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक. विजयाचं कॅल्क्युलेशन तुम्ही बघताय, शेवटचे 36 चेंडू आहेत आणि 36 चेंडू मध्ये बनवायच्यात 72 धावा. 36 चेंडू 72 धावा. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक, मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची ही टुर्नामेंट आणि पहिल्या क्रमांकाचा करंडक उचलण्यासाठी तुम्ही रेसमध्ये आहात. संघर्षाची तयारी ठेवावी लागेल टीम. सहज सोप्या पद्धतीनं तुम्हाला काही मिळणार नाही. हा बॉल पुन्हा एकदा स्लोअर वन ओळखलेला, सहज साईड स्क्रीनच्या डोक्यावरून बॅक टू द बॉलर, षटकार ठोकतोय भूषण. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा दणदणीत षटकार. षटक क्रमांक 3 ची सुरुवात. पहिल्याच बॉल वरती एक मोठा हिट. लागोपाठ 3 षटकारांसाठी पारितोषिक आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार. हा बॉल यावेळेस पुन्हा एकदा मोठ्या फटक्याचा शोध. यावेळेस उंच आकाशामध्ये हा चेंडू, लॉग आउट, डाऊन द बॉल. शेवटपर्यंत चेंडूवरती ठेवलेली नजर आणि टिपलेला एक सुंदर कॉट. भूषणचा खेळ थांबवलाय. बिग विकेट इज गॉन. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. भूषणचं कुठेतरी आक्रमकता धारण करताना आपल्याला बघायला मिळत होता. त्याच्या बॅटमधून मोठ्या फटक्यांचा शो सुरू झाला होता. अशा भूषणची इनिंग पुढे टीमनं थांबवलेली आहे. पहिला धक्का बॅटिंग टीमसाठी असणार आहे. हा धपलक्यावरती जे विजयाचं समीकरण आहे ते भूषण बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा बदलताना तुम्हाला बघायला मिळेल. ध्येय प्राप्तीकडे प्रवास सुरू झालेला आहे. टार्गेट अजूनही दूर आहे. खरं तर तुम्ही ध्येयापर्यंत पोहोचाल नाही पोहोचाल ही नंतरची गोष्ट आहे. मात्र त्या ध्येयापर्यंत जात असताना जे जगलेले क्षण असतात ना ते अधिक सुंदर असतात आणि एकदा निघून गेलेला क्षण तुम्हाला परत आणता येत नाही. मोठी टुर्नामेंट आहे, मोठं व्यासपीठ आहे. टीम रंगमंच तुमच्यासाठी मोठा आहे आणि आयुष्याच्या रंगमंचावरती वावरताना असं वावरा की तुमची भूमिका जरी संपली ना तरी तुमच्यासाठी कायम टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. महागडी किट आहेत, रंगीबिरंगी किट परिधान करून आतमध्ये उतरलेले हे खेळाडू. स्लोअर वन गती परिवर्तन थोडंसं पुन्हा एकदा. जास्त वेगात चेंडू टाकल्यानंतर धावफलक मोठा दिसलाय आणि आतापर्यंत तुम्ही या विकेटचा जर अभ्यास केला असेल तर मीडियम पेसर जे गोलंदाज आहे त्यांना या विकेटवरती मदत मिळाली आहे. निर्धाव चेंडू 39 धावा 33 चेंडूमध्ये 66. हा प्रवास पुढे पुन्हा एकदा हा चेंडू गती परिवर्तनच बघितलाय. थोडीशी फिरकीची जादू आहे आणि फिरकीची जादू जर तुम्ही बघितला आपला भारतीय संघाचा जरी तुम्ही अभ्यास केला ना तर फिरकी डिपार्टमेंट किंवा फिरकी गोलंदाजी आपल्या भारतीय संघाचं सुद्धा प्रमुख असर राहिलेलं आहे. अगदी भीषण सिंग बेदीन पासून ते अनिल कुंबळेंपर्यंत. लेग स्लिप फसवलाय आणि दुसरी विकेटचा पतन. षटक क्रमांक 3 मध्ये दुसरा धक्का बॅटिंग टीमला.
संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. एकोणचाळीस धावा धावपलक्यावरती 2 गडी या षटकामध्ये बाद झालेल्या आहेत. बॅटिंग टीमनं जी पहिल्या 2 षटकामध्ये सुरुवात दाखवली होती त्या सुरुवातीमध्ये या षटकामध्ये मात्र तिथे युटर्न मिळाला. टीमसाठी परिस्थिती बदललेली आहे. 31 चेंडूंचा खेळ आहे आणि 31 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी अजूनही 66 धावांची आवश्यकता मॅच मध्ये आहे. 31 चेंडूमध्ये 66 धावांचा प्रवास टीम तुम्हाला करायचा आहे. इथून पुढचं प्रत्येक पाऊल हे जपून टाकावं लागणार आहे. विशेष म्हणजे एकदा निघून गेलेलं क्षण तुम्हाला परत आणता येत नाही. आता काही सामने तुमचे शिल्लक आहेत. 14 संघांच्या मॅरेथॉन मध्ये तुम्ही आतमध्ये आहात आणि 14 संघांमधून जर तुम्हाला 1 नंबर वरती यायचं असेल तर अर्थात तुम्हाला 13 संघांपैकी वेगळा विचार करावा लागेल. आणि जिथे लढाई विचारांची असते तिथे तुम्हाला सत्यज्ञान हे ब्रह्मास्त्राप्रमाणेच वापरावं लागतं आणि इथेही ते सत्यज्ञान ब्रह्मास्त्राप्रमाणे वापरण्याचं काम करायचंय. लढाई अजूनही संपलेली नाही. ही बॅटल अजूनही बरोबरीची टक्कर तुम्ही बघाल. अजूनही खेळ समांतर आहे. मात्र या षटकामध्ये थोडासा बदल झाला. बॅटिंग टीमला 2 धक्के मिळालेत. बॉल यावेळेस थोडासा वेगा टाकण्याचं काम. मिड विकेट यावेळेस पुढे आणि 3रा धक्का या षटकामध्ये. या गोलंदाजानं प्रतिस्पर्ध्याला रोखून टाकले. पायामध्ये बेड्या ठोकल्या. 3रा खेळाडू शून्यावरती जो आला होता तो माघारी. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. षटक क्रमांक 3 अनपेक्षित आहे खरं तर हे बॅटिंग टीमसाठी. कारण जी सुरुवात संघाला पहिल्या 2 षटकामध्ये मिळाली होती ती सुरुवात 3ऱ्या षटकामध्ये अजिबात राहिली नाही. ओव्हर हॅट्रिक राहिले आणि तुम्ही बघता विजयाचं जे कॅल्क्युलेशन पुढे आहे. जे विजयाचं कॅल्क्युलेशन आपलं पुढे सांगितलं जाईल कारण अजूनही डावामधला खेळ 30 चेंडूंचा आहे आणि 30 चेंडूमध्ये बनवायच्या त्या 66 धावा. 30 चेंडूमध्ये 66 धावांची आवश्यकता. 3ऱ्या षटकामध्ये परिस्थितीने उठण घेतलं. परिस्थिती बदलली. अशा घटना तुम्ही क्रिकेट मैदानावरती आपल्याला अनुभवायला मिळतात. एखाद्या गोलंदाजाला चांगली लय प्राप्त होते आणि त्यानंतर त्या गोलंदाजाच्या समोर कोणताही फलंदाज जास्त वेळ टिकू शकत नाही आणि ती किफायतशीर लय प्राप्त केलेला 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज ज्यानं 3 धक्के प्रतिस्पर्ध्याला देऊन टाकले. तर आता 4थं षटक पुढे सुरू होणार आहे. इट्स टाइम टू अपडेट. इथून पुढे बॅटिंग टीमला आता थोडासा विचारपूर्वक प्रवास करायचा आहे. जसा वेळ बदलतो तसा आपल्याला खेळामध्ये बदल करावा लागतो कारण बदल हा निसर्गाचा नियम आहे. यू कॅन डू इट. तुम्ही करू शकता. पोटेन्शियल आहे प्रत्येकाकडे. आय डोंट नो व्हॉट इज द राईट वे टू गो टू दॅट डेस्टिनेशन बट स्टील रिमेंबर यू कॅन डू इट. अजूनही 30 चेंडूमध्ये 66 धावांची आवश्यकता मॅच मध्ये आहे. मलहद्द सुपर किंग्स राईट हँड बॅटर. बॉल थोडासा आधा विकेट वरती हा चेंडू टाकण्याचं काम. डाऊन द ग्राउंड हा फटका मातीला कापत हा चेंडू जाईल. पाठीमागे क्षेत्ररक्षक उभे करून ठेवलेले आहेत. एक सिंगल तिथे प्राप्त होईल. एका सिंगलच्या मदतीने पुन्हा धावपलक्यावरती होणारा बदल आपण बघू शकतो. क्रिकेट हा टीम गेम आहे. 1 आणि 2 खेळाडूंनी तुम्हाला चांगलं खेळून जिंकता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना एकत्र येऊन खेळावं लागणार आहे. मंजिल अभी दूर आहे. मात्र तिथपर्यंत पोहोचण्यासाठीचा टीम वर्क हे खूप महत्वाचं राहील. एका ताकदीने खेळावं लागणार आहे. इथे पराभव मान्य करायला कोणीही तयार नसणार आहे कारण या स्पर्धेचा चॅम्पियन होण्याचं स्वप्न प्रत्येकानं उराशी बाळगलंय आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न आहे. हा बॉल लेग स्लिप मध्ये. यष्टिरक्षक तुम्ही बघाल थोडासा पुढे थांबलाय. स्वैर चेंडूची घोषणा मुख्य पंचांच्या माध्यमातून पुढे. एक अतिरिक्त धाव. एका अतिरिक्त धावेच्या मदतीने धावपलक 40 म्हणजे विजयाचं समीकरण आहे 28 चेंडू आणि बनवायच्या त्या 65 धावा. 28 चेंडू 65 धावांची आवश्यकता आहे. ऑन स्ट्राईक एंडला असणारे आपण पाहतो विश्वास. त्यांना इथून पुढे आपल्या टीमसाठी उभं राहणं गरजेचं आहे कारण सध्याची परिस्थिती तशी आहे. एक चांगली भागीदारी ओपनिंग भागीदारी तुम्ही चांगली रंगवली होती मात्र ती नंतर कोलॅप्स होताना दिसली आहे. पुन्हा हाफ चेंडू फर्स्ट स्लिप मध्ये. जशी ओपनिंग भागीदारी असते ना तशी फिनिशिंग भागीदारी सुद्धा असते आणि एखादी चांगली भागीदारी सामन्याचा निकाल सुद्धा बदलू शकते. अशा अनेक भागीदारीस आपण क्रिकेटमध्ये बघितलेल्या आहेत आणि ती भागीदारी तयार करण्यासाठी काय लागतो तर तो लागतो संयम आणि आत्मविश्वास आणि सर्वात महत्वाचं म्हणजे खेळाडूंमधला विश्वास. ती फिनिशिंग भागीदारी जर तुम्ही क्रिएट करू शकला बिल्डअप करू शकला तर अर्थात त्याचा बेनिफिट आता पुढे होईल.
कारण समोर आता रिक्वायर रन रेट जर आपण बघितलं प्रति षटका पाठीमागचं तर ते इन्क्रीज होत आहे. बॉल पुन्हा थोडंसं गती परिवर्तन करत टाकलेला हा चेंडू स्विंग अँड मिस ची कहाणी. इथून पुढचा प्रत्येक निर्धाव चेंडू टीम थोडंसं प्रेशर क्रिएट करेल, त्यामुळे धावा गोळा करत राहणं किंवा धावा घेत राहणं खूप महत्वाचं आहे. असं नाही की आपण प्रत्येकच चेंडूवरती मोठा फटका खेळू शकतो. सिंगल डबलच्या धावा सुद्धा मदत करतील, मात्र त्याही आता समोरच्या टीमनं रोखून टाकलेल्या आहेत. बारिश की बूंदे भले ही छोटी हो, लेकिन उनका लगातार बरसना बड़ी नदियों का कारण बन जाता है. वैसे ही हमारे छोटे छोटे प्रयास भी जिंदगी में बड़े बदलाव ला सकते हैं. धैर्य रखे, प्रयास करे, समय बदलता जरूर है. 42 वरती 3 आहेत, 26 मध्ये 63 ची गरज आहे. फिरकी गोलंदाजांनी प्रतिस्पर्ध्यावरती आपण पाहतो पूर्ण वर्चस्व प्रस्थापित केलं आतापर्यंत. तरी स्क्वेअर लेग पंचांकडे अपील केलं होतं. स्क्वेअर लेग पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतली. तिसऱ्या पंचांचा डिसिजन पुढे बघायचंय. तिसऱ्या पंचांचा कॉल. यादीचं षटक आणि हे आत्ता सुरू असणारं षटक जे बॉलिंग मार्ग वरती निखिल आहे, निखिलनं सुद्धा स्टंप पाठवून स्टंप पाठवला जातो आतमध्ये. तिसऱ्या पंचांचा डिसिजन नॉट आउट आहे, म्हणजे विजयाचं समीकरण असणार आहे. बघा शेवटचे 25 चेंडू मॅच मध्ये आहेत आणि 25 चेंडू मध्ये विजयासाठी बनवायच्या त्या 62 धावा. 25 चेंडू मध्ये 62 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी पुढे हे समीकरण धावफलक दाखवतोय. तर प्रति षटका पाठीमागे आता 14.88 रिक्वायर रन रेट धावफलकीवरती पुढे. फिरकीची जादू दिसलेली या आधीच्या षटकामध्ये सुद्धा आणि सुरू असणाऱ्या निखिलच्या या षटकामध्ये सुद्धा. फिरकी गोलंदाजी आपल्या भारतीय संघाचा आपण विचार करत होतो जे प्रमुख अस्त्र राहिलेलं आहे. तुम्ही भीषण सिंग बेदीन पासूनचा प्रवास बघा तर अगदी अनिल कुंबळेंपर्यंत आणि हरभजन सिंग पासून ते आर अश्विन पर्यंत फिरकी गोलंदाजी कायम प्रमुख अस्त्र राहिलंय. हल्ली टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जास्त फिरकी गोलंदाज दिसत नाहीत, मात्र इथे तुम्ही बघाल STPL सिन्नरच्या या मैदानावरती ह्या प्रीमियर लीग मध्ये फिरकी गोलंदाजांनी या मॅच मध्ये कमबॅक करून दाखवलंय.
हॅलो, या ठिकाणी उपस्थित होत आहेत हॉटेल पवन चक्कीचे प्रोप्रायटर ओनर संतोषदादा आव्हाड. संतोषजी आव्हाड सरांचं या ठिकाणी दरम्यानच्या काळामध्ये शुभागमन होतंय. संतोषदादा, आपण आला त्या स्पर्धेसाठी आपलं स्वागत. आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. महत्वाची मॅच आहे, अत्यंत महत्वाचा हा सामना आहे, कारण शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आलेलो आहोत आणि आता हा प्रवास आहे तो म्हणजे टॉप 4 पर्यंत येण्यासाठी किंवा क्वालिफायर, एलिमिनेटर, क्वालिफायर पर्यंत पोहोचण्यासाठीचा हा खेळ पुढे आहे. त्यामुळे महत्वाची मॅच असणार आहे. प्रत्येक टीमला हा विजय महत्वाचा आहे. सुरक्षा कवच तुमच्यासाठी होतं. एक पराभव तुम्हाला या स्पर्धेतून लगेच बाहेर घेऊन जाणारा नव्हता, तर एक विजय तुम्हाला लगेच स्पर्धेत पारितोषिक फेरीमध्ये आणणारा सुद्धा नाही. त्यामुळं हे ॲडव्हान्टेज या स्पर्धेसाठी आपण बघितलंय. त्यामुळं एक वेगळं सौंदर्य प्राप्त करणारी ही स्पर्धा गेल्या अनेक वर्षाची पार्श्वभूमी या स्पर्धेच्या पाठीमागे आहे आणि तालुक्यातील प्रत्येक खेळाडू या स्पर्धेमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद देतो आणि दरवर्षीच्या स्पर्धेची आतुरतेने वाट बघितली जाते. यावर्षी सुद्धा या स्पर्धेची उत्सुकता होती की ही स्पर्धा पुन्हा एकदा ह्या पर्वामध्ये कशी राहील. तर पुन्हा एक बिगर, बेटर अँड बोल्डर व्हर्जन आणि खेळाडूंसाठीचं हक्काचं व्यासपीठ STPL 2025. पुन्हा मॅचला सुरुवात होते. शेवटचे 25 चेंडू डावात आहेत आणि 25 चेंडूमध्ये 62 धावांचा हा खेळ समोर आहे. विश्वास ऑन ऑन स्ट्राईक. इथून पुढे आपल्या संघासाठी उभं राहणं, परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता इथून पुढे त्याला आपल्या टीमसाठी खेळावं लागणार. बॉल बरस आपण पाहतो पुढे ट्रिगर मुवमेंट, ट्रिगर ऍक्शन करत चेंडू खेळण्याच्या प्रयत्नात. बॅक टू द बॉल. व्हाईट बॉलची घोषणा मुख्य पंचांकडून आणि तो चेंडू गेला निघून सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका. या ठिकाणी उपस्थित होत आहेत सन्माननीय विनोद शेठ घोलप. मॅन ऑफ द सिरीज साठी या स्पर्धेसाठीचा एक मोठा अवॉर्ड देणार आहे आणि जय मल्हार मटन शॉपचे प्रोप्रायटर ओनर आहेत. त्यांचं नुकतं आपण पाहतो इथे शुभागमन झालंय. त्यांचंही स्वागत या स्पर्धेमध्ये. 4 षटकं पहिली टाकून झालेले आहेत आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलक्यावरती टीम तुम्ही 48 पूर्ण केलेल्या आहेत. तर येणाऱ्या अजून 4 षटकामध्ये आपल्याला 57 धावांचा पल्ला गाठायचा आहे. पहिल्या 4 षटकामध्ये 48 आपण पूर्ण केलेला आहे. त्यामधल्या पहिल्या 2 षटकामध्ये आपली सुरुवात चांगली राहिली होती, मात्र त्या सुरुवातीमध्ये तुम्हाला सातत्य ठेवता आलं नाही आणि ते सातत्य खूप महत्वाचं आहे. तुम्ही बघा, तुम्ही जर व्यायाम करत असाल तर त्या व्यायाम करण्यामध्ये तुम्हाला सातत्य ठेवावं लागतं. तुम्ही पुस्तकं वाचत असाल तर ते पुस्तकं वाचण्यामध्ये तुम्हाला सातत्य ठेवावं लागतं. इतरांकडं नसलेली एक गोष्ट जर तुमच्याकडे असेल ती म्हणजे सातत्य, तर मग तुम्हाला तुमचं यश पक्का आहे. मात्र 2 षटकामध्ये राहणारी सुरुवात ती 3ऱ्या षटकामध्ये राहिली नाही. 24 चेंडू 57चा हा प्रवास आहे. 5व्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवरती आहेत रामाला बॉलिंग ट्रॅकवरती आणलंय. पुन्हा एकदा हा स्लोअर पद्धतीचा हा चेंडू, बॅट फिरून गेले होते आणि त्यानंतर बॉल पुढे आला. तुम्ही बघाल आता इथून पुढचा निर्धाव चेंडू टीम तुम्हाला थोडासा बॅकफुटवरती घेऊन येणार असणार आहे. त्यामुळे आता इथून पुढचा खेळ, इथून पुढचं प्रत्येक पाऊल जपून टाकलं तरच त्याचा बेनिफिट होईल. हा बॉल थोडंसं पुन्हा एकदा ट्रिगर मुवमेंट वाईड लाईन वरती जात बॅटनं थोडासा अलॉंग दी कार्पेट राहिला होता. मिड विकेट आहे पुढे. चेंडू थोडासा हातातून निसटला, फंबल होता, मात्र पुन्हा एकदा तो धोका पत्करणार नाही बॅटर. कारण माहित आहे आता इथून पुढे तो धोका पत्करला तर त्याची कुठेतरी नुकसान आपल्याला होईल. परिस्थिती माणसाला बनवत सुद्धा नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवत सुद्धा नाही. माणूसच परिस्थिती बनवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो, ही सर्वात मोठी वस्तुस्थिती मान्य करायला हवी. आणि क्रिकेट हा खेळ असा आहे, तुम्हाला आनंद देईल मात्र तो सहजासहजी देणार नाही. संघर्ष करावा लागतो आणि संघर्षाशिवाय स्वतःचं काहीच निर्माण होत नाही. बॅक टू द बॉल. डीप मध्ये पाठीमागे शतरक्षक उभे करून ठेवलेले आहेत. पुन्हा एकदा एक चांगलं कलेक्शन तिथे. या चेंडूवरती सुद्धा फक्त एकच सिंगल धाव प्राप्त होईल. एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे आणण्याचं काम, विजयाचं अंतर कमी करण्यासाठीचा प्रयत्न होतोय. प्रयत्न करावाच लागेल. प्रयत्नार्थी परमेश्वर तरी कोणाला भेटला ज्याला स्वतःभोवती एकरूपता साधता आली त्याला. टेनिस बॉल क्रिकेटचे एक मोठ्या व्यासपीठावरती स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करून दाखवण्यासाठी तुम्ही लढताय आणि सुपर किंग्स, ज्यांच्या नावात सुपर किंग आहे, नावाप्रमाणे कामगिरी करायची गरज होती या फटक्याची. कारण प्रेशर वाढत होता, तो प्रेशर रिलीज करणारा हा एक बहारदार षटकार.
फटका असा धुवाधार हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. षटकार ठोकतोय आणि या षटकाराच्या मदतीनं विजयाचं समीकरण बदल 56 पूर्ण आहेत. अजून 20 चेंडू मध्ये बनवायच्यात 49 धावा. 20 चेंडू 49 धावांची आवश्यकता आहे. अजूनही बरोबरीची टक्कर आहे. कमबॅक करू शकतो संघ इथून पुढे. येलो कलरची जर्सी परिधान करून आतमध्ये उतरलेले आहे खेळाडू. क्षेत्ररक्षकाच्या समोरनं चेंडू टर्न झाला. पाठीमागे बॅकअप आहे, हे महत्वाचं. एक सिंगल पुन्हा तिथे प्राप्त होईल. एका सिंगलच्या मदतीने धावफलक येतोय. 57 पूर्ण. शेवटच्या 19 चेंडूंचा खेळ बघायचा आणि 19 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 48 धावा. 19 चेंडू मध्ये 48 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी पुढे. या षटकामधला शेवटचा चेंडू गोलंदाजी बॉलिंग ट्रॅक वरती त्यांना टाकायचा. 8 ओव्हरची मॅच आहे. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. 1-2 पावले पुढे सरसावत हा चेंडू खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बाहेर निघणारा बॉल होता. मुख्य पंचांनी कळवला हा वाईड. पुन्हा एकदा एक स्क्वेअर बॉलची घोषणा झाल्यानंतर धावफलक आता 47 धावा दूर आहे विजयापासून बॅटिंग टीम. 47 धावांचं टार्गेट अजून आपल्याला अचीव करायचंय, पूर्ण करायचंय हा सामना जिंकायचा असेल तर. हा बॉल यावेळेस 1-2 पावले पुढे सरसावत चेंडू खेळण्याच्या प्रयत्नात होत आहे. स्क्वेअर लेग पंचांनी तिसऱ्या पंचांकडे मागणी केलेली आहे. टीव्ही अंपायर आपल्या बरोबरीत जितेंद्र लोंढे सर इथे आहेत. मोठी LCD स्क्रीन लावण्यात आली इथे आणि तुम्ही बघाल ज्याला म्हटलं जातं लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले. आणि त्यानंतर आता तिसऱ्या पंचांचा डिसिजन पुढे काय येतो यावरती लक्ष आहे. मात्र बॅटर्स मैदानातून बऱ्यापैकी आपण पाहतो मैदानातून बाहेर येताना दिसलाय. द डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. तीन षटक यानंतर अजून डावात राहतील आणि 3 षटकामध्ये विजयासाठी धावफलक किती आहे हे आपल्यापर्यंत आणलं जाईल. मात्र तिसऱ्या पंचांचा डिसिजन येण्या अगोदर बॅटर मैदानातून बाहेर आला. युटीचा कॉल. तिसऱ्या पंचांनी सांगितलं यस एसटीची ही विकेट आणि 18 चेंडू मॅच मध्ये आणि 18 चेंडू मध्ये आता विजयासाठी राहिला धावफलकीचा जो खेळ आहे तो अर्थात 47 धावा धावफलकीवरती बॅटिंग पॉवर प्लेचा सिग्नल मुख्य पंचांनी दिलेला आहे. बॅटिंग पॉवर प्ले पुढे असणार आहे आणि 18 चेंडू मध्ये 47 धावांचा हा प्रवास अजून डावामध्ये राहणं बाकी, अर्थात तो धावफलक बनवणं बाकी आहे. 18 चेंडू 47 धावा. स्वतःच्या मनगटावरती विश्वास ठेवत आता इथून पुढचा प्रवास करावा लागेल टीम सुपर किंग्स. महत्वाची मॅच आहे कारण या स्पर्धेमध्ये आपलं स्थान टिकून ठेवायचं असेल, आपलं आव्हान अबाधित ठेवायचं असेल तर हा प्रवास तुम्हाला पूर्ण करावा लागेल. अडचणी आहेत मात्र त्या अडचणींवरती मात करण्याची ताकद तयारी ठेवावी लागणार आहे. तर षटक क्रमांक 6 साठी आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती सार्थक आहेत. जे सार्थक बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 6 घेऊन पहिला चेंडू निर्धाव. पहिल्या निर्धाव चेंडू बरोबरीत कॅल्क्युलेशन बदलणारे शेवटचे 17 चेंडू फक्त डावात शिल्लक आहेत. 17 चेंडू मध्ये 47 धावा. प्रेक्षक राजानं या स्पर्धेला दिलेला मोठा प्रतिसाद आहे. तुम्ही बघाल नजर जाईल तिथं प्रेक्षक राजा या स्पर्धेसाठी पहिल्या दिवसापासून तुम्ही बघितलाय आणि STPL सिन्नरच्या या स्पर्धेमध्ये खरी जान ओतली ती प्रेक्षकांनी. 1 धाव आली. मुख्य पंचाने 1 हात वरती केला याचा अर्थ बॅटरने बॉलचा कुठेही संपर्क नव्हता. बाईची ते 1 सिंगल आहे. बाईचे 1 सिंगल धावफलकीवरती घेऊ 59 धावा धावफलकीवरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यानंतर फक्त 2 षटक टीम तुमच्यासाठी शिल्लक राहणार आहेत त्यामुळे थोडासा एक्सलेटर वरती पाय ठेवावा लागणार आहे कारण रिक्वायर्ड रेट असं जर वाढत राहिलं, जर ग्राफ जर तो वाढत राहिला तर मग पुन्हा तिथून माघारी येणं थोडंसं कठीण होऊन जाईल. त्यामुळे आता वेळ आहे, त्या वेळेचा फायदा करून आपल्या संघासाठी उभं राहणं ही काळाची गरज आहे. 59 धावा धावफलकीवरती. हा बॉल पुन्हा एकदा स्लोअर वन स्विंग अँड मिस आणि टप्पा पडल्यानंतर पुन्हा सरळ यष्टरक्षकांच्या हातावरती चेंडू जाऊन थांबला नाही. त्या चेंडूवरती सुद्धा धाव मिळत आहे. 5.3 षटकांचा खेळ समोर टाकून कंप्लीट झालेला आहे. धावफलकीचा पाठलाग. चेज युअर ड्रीम्स, ड्रीम्स डू कम ट्रू. आणि तो धावफलकीचा पाठलाग करण्यासाठी आतमध्ये आलेली टीम. फुल टॉस हा बॉल आणि बॅटने चेंडू खेळलाय. मिड विकेट पुढे आहे. 1 धाव येईल. दुसऱ्या धाव्यासाठीचा नकार आहे. एकच धाव तिथे येईल. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक येतो 60 पूर्ण. शेवटचे 14 चेंडू आता मॅच मध्ये आहेत आणि 14 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 45 धावा. 14 चेंडू मध्ये 45 धावांची मॅच शिल्लक राहिली टीम.
पहिली सुरुवात जी टीमनं केली होती त्या सुरुवातीमध्ये आपण बघितलं होतं की किती मोठं आक्रमण मात्र भूषण बाद झाला आणि परिस्थितीने युटर्न घेतला, परिस्थिती बदलली. आणि ती परिस्थिती किती बदलली आहे तुम्ही पहा. आता फक्त शेवटचे 13 चेंडू डावात आहेत आणि 13 चेंडू मध्ये अजूनही टीम 45 धावा तुम्ही दूर आहात. 13 चेंडू मध्ये 45 धावांचा खेळ. या षटकामधला हा शेवटचा चेंडू पुढे गोलंदाजाला टाकायचा आहे. तोही निर्धाव. शेवटच्या 12 चेंडू. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. 12 चेंडूंचा खेळ आहे आणि 12 चेंडू मध्ये बनवायच्यात अजून 45 धावा. 12 चेंडू आणि 45 धावांची मॅच आपण पुढे बघतोय. टेनिस बॉल क्रिकेटची एक मोठी मानाची टुर्नामेंट आपल्या या तालुक्यातील मुलांसाठी आयोजकांचा प्रामाणिक मानस राहिलाय. आणि या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा तुम्हाला एक चांगलं करिअर बनवण्याच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. तुम्ही काही दिवसांपूर्वी ISPLचं ऑप्शन सुद्धा बघितलं असेल, इंडियन स्टेट प्रीमियर लीग, जी स्पर्धा खेळण्याचं प्रत्येक टेनिस बॉल क्रिकेटचं स्वप्न आहे. 144 खेळाडूंवरती 10 कोटी रुपये खर्च करण्यात आले. चला टीम थोडंसं स्पीडअप करा टीम. अजून आपल्याला भरपूर सामने कव्हर करायचे आहेत. वेळ आपण निर्धारित वेळेच्या थोडंसं पुढे आहोत, त्यामुळे थोडंसं आपण स्पीडअप करा. 12 चेंडू मध्ये 45 धावांची मॅच आहे. शेवटच्या काही स्लॉग आणि अर्थात काही चेंडूंचा हा खेळ. डी ब्लॉक ऑफ मध्ये एक सिंगल येईल. 11 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 44 धावा. ISPLचं ऑप्शन तुम्ही बघितलं असेल. 144 खेळाडूंवरती 10 कोटी रुपये खर्च करण्यात आले. जे ISPL यंदा 3ऱ्या पर्वाची आहे, जी सुरत मध्ये होणार आहे. आणि टेनिस बॉल वरती ती स्पर्धा खेळवली जाते. यावर्षी ISPL मध्ये 2 संघ नव्यानं आलेले आहेत, दिल्ली आणि अहमदाबाद. सलमान खान बरोबरीत अजय देवगण डेब्यू करतायत. ISPLचं ऑप्शन झालंय. ती स्पर्धा सुरत मध्ये आपल्या भेटीला येते. मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर ऑफ द टुर्नामेंट साठी पोर्श 911. आता त्या पोर्श 911 ची कारची किंमत किती आहे तुम्ही गुगल केल्यानंतर तुम्हाला समजून जाईल. व्हाईट बॉल म्हणजे ती टेनिस बॉल क्रिकेटची टुर्नामेंट. आज आपली ही स्पर्धा टेनिस बॉल वरती. उद्या भविष्यामध्ये या स्पर्धेतून आपल्या जिल्ह्यातून सुद्धा पुढे स्टार पुढे आणि मोठा ऍडव्हान्टेज आहे सिनियरसाठी, कारण अशी स्पर्धा प्रीमियर लीग गेल्या 8 वर्षाची पार्श्वभूमी या स्पर्धेला आहे. त्यामुळं खेळाडूंना कुठेही काही कमी पडणार नाही याची पूर्ण जबाबदारी आयोजकांनी आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे. आणि एक देखणं नेटकं आयोजन या स्पर्धेतून पुढे. क्षेत्ररक्षक समोर आहे. एक बाउन्स घेईल हा चेंडू आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. या बॉलवरती धावा 4. पाहुनी मौका. हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री, फॅमिली रेस्टॉरंट, गुरेवाडी बायपास, प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका. 9 चेंडूंचा खेळ राहिलाय आणि 9 चेंडू मध्ये विजयासाठी बनवायच्यात अजून 39 धावा. 9 चेंडू मध्ये 39 धावांची आवश्यकता होते. त्यामधली एक सिंगल धाव पुढे घेण्यासाठीचा प्रयत्न होतोय. ती बाईचे 38 बनवायचे. अजून 8 चेंडूंचा खेळ आहे. 8 चेंडू मध्ये 38 धावांचा हा प्रवास पुढे. लेफ्ट हँड राईट हँड असं कॉम्बिनेशन सुरुवातीला धावफलक आला, मात्र मिडल ऑर्डर मध्ये किंवा मधल्या षटकांमध्ये कोणतीही भागीदारी तिथे बिल्डअप होताना दिसली नाही. त्यानंतर विकेटची होणारी पडझड आणि त्याचा कुठेतरी फटका हा बॅटिंग टीमला ह्या मॅच मध्ये समोर राहिलेला आहे. समोर टाकलेला हा बॉल उडवलाय उंच आकाश मार्गानं, आसमान दाखवलाय. सचिन मस्के ऑन फायर. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. वाघ अँड सन्स, प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा दणदणीत षटकार. षटकार आला. षटकारानं धावफलक 73. 73 धावा धावफलकावरती आहेत 7 चेंडू मॅच मध्ये आणि 7 चेंडू मध्ये अजूनही 32 धावांची आवश्यकता. मॅच ही जिंकण्यासाठी टीम सुपर किंग्स. बॉल स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू. क्षेत्ररक्षक 2 तिकडे उभे आहेत, मात्र दोघांमधून हा चेंडू दरी ओलांडून स्क्वेअर लेग सीमारेषा पार. या बॉलवरती सुद्धा धावा येतील त्या 4. चौकार. हा आहे स्टार मोबाईल, द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी, प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौका. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग.
मॅच सुरू करा, जास्त एकत्र येऊ नका टीम. चला सगळे क्षेत्ररक्षक जागेवरती पटकन. शेवटचे 6 चेंडू मॅच मध्ये आहेत आणि शेवटच्या 6 चेंडू मध्ये बनवायच्या त्या अजून 28 धावा. 6 चेंडू मध्ये 28 धावांची मॅच आता पुढे येऊन थांबलेली आहे. 6 मध्ये 28 ही होऊ शकतात. नथिंग इज इम्पॉसिबल, अशक्य नाहीये. आणि जे अशक्य ते शक्य करून दाखवण्यामध्ये एक वेगळी मजा आहे. त्या दिवशी बारामतीच्या मैदानावरती 6 बॉलमध्ये 29 होताना आम्ही बघितलेत. तर त्या दिवशी रत्नागिरीमध्ये 6 बॉलमध्ये 6ही झाल्या नाहीत. तर 6 बॉलमध्ये त्या दिवशी बॉम्बेमध्ये 41ही झाल्या. 6 बॉलवरती 6 षटकार आणि 9 बॉलवरती चौकार आला. म्हणजे हे क्रिकेट आणि ह्या अनिश्चितता हेच या खेळाचं खरं सौंदर्य आहे. 6-28 होऊ शकतात. स्वतःच्या मनगटावरती विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीही वाटत नाही. 6-28 ची मॅच. पहिला बॉल बॅटनं खेळलेला आहे. थोडासा गॅप तिकडे. क्षेत्ररक्षकांचा मोठा प्रयत्न, मात्र बॉल निघालाय सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका. 5 चेंडू मध्ये 24 धावा. शेवटचे 5 चेंडू 24 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा बॉल उडवलाय. परमेश्वर प्रत्येकाला हिरो बनण्याची संधी देतो. सोप्या शब्दात त्याला आज असं म्हणतात. या षटकार फटका असा धुवाधार हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. समाधान ऑन स्ट्राईक. 4 चेंडू समाधान शिल्लक आहेत आणि 4 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 18 धावा. 4 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता. एका झटक्यात हिरो बनण्याची संधी आहे ही. 4 चेंडू मध्ये 3 मोठ्या हिट. सामर्थ्य आहे हातात, स्वप्न डोळ्यात घेऊन चल. परिस्थितीशी भिडून छाती 2 हात करत चल. विजय तुझाच होईल. त्यावेळेस मात्र मागे वळून बघू नकोस. समाधानसाठीचा हा बॉल. यावेळेस सोड असं आपण पाहतो कधी परिवर्तन करत टाकलेला चेंडू. हा बॉल वरती नाही येत आहे. 3 चेंडू 18. 3 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता मॅच मध्ये. 3ही मोठ्या हिट. 87 धावा धावपलकेवरती आतापर्यंत टीम. मग सुपर किंग्स मो किंग्स पुढे किंग्स उभा आहे. बॉल समोर हा चेंडू चांगला बॉल होता, मात्र बघायचंय त्या चेंडूवरती धावा येतील त्या 4. 22चा हा चौकार आहे. म्हणजे शेवटच्या 2 चेंडू मध्ये धावा राहिल्यात आता बनवणं त्या 14. 2 चेंडू मध्ये 14 धावांची मॅच आहे पुढे. मिडल ऑर्डर जी होती ती थोडीशी कोलॅप्स होताना दिसली आणि जे मधली षटकं होती तिकडे जर काही धावा अर्थात टीमला गोळा करता आल्या असत्या तर आताची परिस्थिती वेगळी असती. हा बॉल पुन्हा एकदा टीम लढतीये. पराभव संघर्ष आहे हा. तुमचा इतिहास पराभवाची सुद्धा नोंद घेतो. फक्त तुमच्या संघर्षात तेवढा दम असावा लागतो. 1 चेंडू आणि बनवायच्या त्या 8 धावा. 1 बॉल 8. खूप जवळ क्लोज एन्काउंटर. 97 धावा धावपलकेवरती टीमनं बनवलात. शेवटचा 1 चेंडू डावात आहे आणि एका चेंडू मध्ये 8 धावा टीम दूर राहिली. मोठी इनिंग खेळ आहे. समाधान कारण 37 धावांवरती आतापर्यंत वैयक्तिक तो नॉट आउट आहे. हा बॉल समाधान तुम्ही किती धावेंनी सामना पराभूत होताय. 8 मधल्या 6 आलेत म्हणजे फक्त 1 धाव तुम्ही राहिलाय मागे. 1 धावेंनी मॅच पराभूत होतोय टीम. एका धावेने सामना गमावलाय. महद सुपर किंग्स हा पराभव कुठेतरी जिव्हारी लागणारा राहील. वेल प्लेड. जाऊ प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथे मॅन ऑफ द मॅच चा अवॉर्ड आम्ही देतोय. आणि मॅन ऑफ द मॅच प्रकाश. 23 चेंडू मध्ये 57 धाव्यांची खूप चांगली इनिंग. जाऊ प्रकाश कडे. प्रकाश विलास बिडकर दादा इथे आमच्या बरोबरीत आहे. सिन्नर पोलीस स्टेशन महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये काम करत असणारे आमच्या महाराष्ट्र पोलीस. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा हा अवॉर्ड आम्ही प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये देतोय.
तर प्रकाशांना विनंती आहे, प्रकाश सर या आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आम्ही आपल्याला प्रेझेंटेशन बॉक्समध्ये देतो आहे.